God. देवाला धन्यवाद. Where God is, there is hope. जिथे देव आहे तिथे आशा आहे. Amen. आमेन. And if I cannot give you hope, I am not a man of God. आणि मी जर तुम्हाला आशा देऊ शकलो नाही तर याचा अर्थ असा लागेल की मी देवाचा सेवक नाही. Amen. We are called to give hope. आम्हा देवाच्या सेवकांना जनतेला किंवा लोकांना आशा देण्यास तो बोलवलेला आहे. And our hope is in Jesus Christ. आणि आमची आशा येशू ख्रिस्तावर आहे. Praise God. आमेन. The sowing of righteousness in Ruth's life. नीतिमानपणा रूथच्या जीवनात जो तिनं पेरला तो नीतिमानपणा. We'll open our Bibles to Ruth chapter 2 verse 12. रूथचा दुसरा अध्याय 12व वचन. रूथनं आपल्या जीवनात पेरलेला नीतिमानपणा. The Lord recompense thy work, and a full reward be given thee of the Lord God of Israel, under whose wings thou art come to trust. रूथचा दुसरा अध्याय आणि त्यातलं 12व वचन. यहोवा तुझ्या कामाची फेड करो आणि ज्याच्या पंखांचा आश्रय करायला तू आलीस तो यहोवा इस्रायलाचा देव याच्यापासून तुला पूर्ण फळ प्राप्त होवो. Praise God. Amen. I gave you the story of Ruth, मी तुम्हाला रूथची कहाणी सांगितली and we understand from the scriptures आणि आपल्याला शास्त्रवचनातनं कळतं that Ruth was in the habit of sowing righteousness. की रूथला एक सवय होती नीतिमानपणा पेरायची. And every time you sow righteousness, ज्या दरवेळेला आपण नीतिमानपणा पेरतो God opens up effective doors for you. त्या दरवेळेला देव प्रभावशाली दरवाजे आपल्यासाठी उघडतो. God's favor comes upon you. देवाचा अनुग्रह आपल्यावर येतो. Amen. Amen. And that's what we saw, the difference between Ruth and Orpah. आणि रूथ व अर्पा यांच्यातला फरक आपण हाच पाहिला. And it is a choice. आणि ही निवड असते. Sowing righteousness is a choice. नीतिमानपणा पेरणे ही प्रत्येकाची आपापली निवड And असते it should be a deliberate choice. आणि मुद्दामून केलेली ही निवड असायला हवी. It should be an intentional choice. स्वतः मुद्दामून केलेली ही निवड असायला हवी. Nobody should force you. कोणी आपल्याला बळजबरी करता कामा नये Nobody can force you. आणि कोणी तुम्हाला बळजबरी करूही शकत नाही. You have to decide for yourself. तुम्ही स्वतःसाठी ठरवायचं. And Ruth had decided for herself. तसं रूथनं स्वतःसाठी ठरवलेलं होतं. Because in our life, कारण की आपल्या जीवनात we have a lot of these situations बरीच अशी परिस्थिती आणि असे प्रसंग निर्माण होतात where we have to determine what is right and what is wrong. की ज्या परिस्थितीमध्ये ज्या प्रसंगांमध्ये आपल्याला ठरवायचं असतं. मला ठरवायची वेळ येते या प्रसंगांमध्ये की बरोबर काय आहे चुकीचं काय आहे मी काय करू And make choices accordingly. आणि त्यानुरूप निवड करावी लागते. And if you keep on choosing right over wrong, आणि आपण जर वाईट सोडून त्या बदलीमध्ये जे बरोबर आहे जे योग्य आहे ते निवडत राहिलो you will rule and reign in life. तर जीवनावर आपलं राज्य असेल. That is the principle of God. हे देवाचं तत्व आहे. Praise the Lord. आमेन. You see, there is a place where you come with this understanding that my God is with me. एक जागा की जिथं आपण त्या समजुतीनं येतो की जी समजूत आपल्याला म्हणत असते की माझा देव माझ्या बरोबर आहे. Praise God. Amen. And you have that fear of the Lord in you that keeps you away from doing wrong. आणि देवाचं भय आपल्यामध्ये असतं की जे देवाचं भय आपल्याला चुकीच्या गोष्टी करण्यापासून थांबवतं. You see, two people may be having the same situational problems. दोन माणसांच्या जीवनात कदाचित तोच प्रसंग तीच परिस्थिती उद्भवली असेल. But one will come up in life while the other will not. पण त्यातला एक माणूस जीवनात वर येईल आणि दुसरा माणूस जीवनात वर येणार नाही. It may not completely depend on their IQs. आता संपूर्णतः त्या दोघांच्या बुद्धीवर सगळं अवलंबून होतं. Though both may be having the same IQs, आणि जरी दोघांची बुद्धी फार तरबेज असेल and they may be facing the same kind of problems, आणि त्या तरबेज बुद्धीवाल्या दोघांच्याही जीवनामध्ये तोच प्रसंग तीच परिस्थिती निर्माण झाली असेल yet तरी he who makes the choice of sowing righteousness will त्यावेळेला always reap harvest. त्यावेळेला त्या प्रसंगामध्ये त्या परिस्थितीमध्ये जो नीतिमानपणा पेरायची निवड करेल तो त्याचं फळ कापेल त्याचा हंगाम Now कापेल. look at Ruth and Orpah. तुम्ही रूथ आणि अर्पा या दोघींकडे पहा. They had the same situations. परिस्थिती दोघींची सारखीच होती They had the same feelings. आणि दोघींच्या भावनाही सारख्याच होत्या. Amen. आमेन. Towards that thing, it was the same feeling because both had said that we want to follow you, Naomi. दोघींच्या जीवनातली परिस्थिती तीच होती. भावना त्याच होत्या. दोघी म्हणत होत्या की नामी किंवा सासूबाई आम्हाला तुमच्या मागे मागेच यायचं आहे. See, but it is one thing to have the same feelings, but the other thing to do differently. पण भावना दोघांच्या सारख्या असणं ही वेगळी बाब आणि भावना दोघांच्या सारख्या असूनही दोघांनी वेगवेगळं करणं
ही वेगळी बाब. Amen. See, some are content with only the feelings. काही माणसं कशी असतात की फक्त ज्या भावना आहेत, जी लागणूक आहे त्याच्यावर तृप्त होतात. Your Christian feelings may be very right. कदाचित तुमच्या ख्रिस्ती भावना सगळ्या चांगल्या असतील You may have a feeling for the other. आणि कदाचित ख्रिस्ती जीवनामध्ये समोरच्यासाठी तुमच्या हृदयात काही लागणूक, काही भावना असेलही You may have a feeling for God's word. आणि कदाचित देवाच्या शब्दाखातर तुमच्या मनामध्ये एक भावना आणि लागणूक असेल, But that will not set you apart. पण त्यामुळे तुम्ही असे उठून वेगळे दिसणार नाही. But what you do, that will set you apart. पण तुम्ही काय करता त्या तुमच्या करण्यामुळे तुम्ही उठून वेगळे दिसता. Because God didn't just feel love towards us. कारण देवाला केवळ आपलं जे आपल्यावरचं देवाचं जे प्रेम आहे ती फक्त देवानं प्रेमाची भावना मनात ठेवलेली नव्हती. But Bible says God so loved the world that he gave his son. तर ती भावना, ती प्रेमाची लागणूक देवाने त्याचा स्वतःचा एकुलता एक पुत्र आपल्या सगळ्यांसाठी बलिदान करून दाखवून दिली की बघ माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. Everyone knows that I have to sow righteousness. आणि प्रत्येकाला हे ठाऊक असतं आपापलं की मी नीतिमानपणा पेरला पाहिजे, म्हणजे काय मी नीतीनं वागायला पाहिजे. But we seldom do it. पण आपण ते करतो फार कमी I वेळेला. mean, you may be doing it, but we seldom give a thought to it. आणि कदाचित आपण करतही असू पण याचा विचार आपण फारसा करत नाही. ते एक मराठीत म्हण आहे ना, कळतं पण वळत नाही. See, you need to intentionally say, whatever the thing is, I am going to do right. तर आपण मुद्दामून म्हणायचं असतं की नाही, काहीही असो मी जे योग्य आहे तेच करणार, मला कळलेलं पण आहे आणि मी वळणार पण आहे. Look at Orpha. आता अर्पा पहा, Her feelings were right, तिच्या भावना बरोबर होत्या but her actions were not lining up with the feelings. पण कृती मात्र तिच्या भावनेला जुळली नाही. Amen. Amen. You think so that she didn't know about the gift of righteousness? तुम्हाला असं म्हणायचंय की अर्पाला नीतिमत्तेचं दान माहित नव्हतं? तिला माहित नव्हतं नीतिमानपणा म्हणजे काय, नीतीनं वागायचं असतं, तिला माहित How नव्हतं? can it be? कसं शक्य आहे? Both of them were living in the same house, दोघी त्याच घरात राहत होत्या, isn't it? दोघी सुना एकाच घरच्या होत्या ना. And so, if Ruth came to know about the gift of righteousness, surely Orpha also knew the gift of righteousness. आणि रूथला जर नीतिमत्तेचं दान कळून आलं तर नक्कीच त्या घरात नांदणारी दुसरी सून अर्पा, तिलाही नीतिमत्तेचं दान कळून आलेलंच असणार आहे. Yet how different they were. तरी दोघींची कृती किती वेगवेगळी झाली. One loved the mother-in-law, एकीनं सासूवर खरोखर प्रेम केलं the other didn't love according to the word. आणि दुसरीनं देवाचा शब्द सांगत आहे त्यानुरूप प्रेम केलं नाही. One sowed the seed of righteousness, एकीनं नीतिमत्तेचं बीज पेरलं, the other did not sow the seed of righteousness. दुसरीनं काही नीतिमत्तेचं बीज पेरलं नाही. One came under the wings of God, एक देवाच्या पंखांखाली आश्रय घ्यायला आली, the other did not come under the wings of God. दुसरी मात्र देवाच्या पंखांखाली आश्रय घ्यायला आली नाही. So what happened to Orpha? तर अर्पाचं काय झालं? The Bible is silent about her story. अर्पाच्या कहाणीविषयी मग बायबल शांत आहे. We don't know what happened to her. आपल्याला माहित नाही मग तिचं काय झालं. But you know, when the Bible is silent about certain people, परंतु बायबल जेव्हा काही लोकांविषयीनं शांत होतं, traditions always come up with new stories. त्याला परंपरा आणि संस्कृती मात्र त्या लोकांविषयीच्या नवीन कहाण्या घेऊन बाहेर पडतात. So the Jewish people have a story revolving around Orpha. यहुदी समाजाकडे अर्पाविषयीची किंवा अर्पाच्या सभोवताली घोटाळणारी एक गोष्ट आहे. That they say that she got married यहुदी असं म्हणतात की अर्पानी परत लग्न केलं and she got 4 sons. आणि तिला 4 मुलगे झाले. And the first one was Goliath and his 3 brothers. पहिला होता त्यातला गल्ल्यात आणि त्याचे 3 भाऊ. That is what the Jewish tradition says. असं यहुदी समाज म्हणतो. Maybe more out of anger, I don't know why they said it, but they said this the story. आता यहुदी समाज असं का अर्पाविषयी म्हणतो हे माहित नाही की तिच्यासाठी असलेल्या रागापायी यहुदी समाजाने ही गोष्ट अर्पाविषयी तयार केलेली आहे का काय आहे आपल्याला माहित नाही. But we keep our fingers crossed. पण आपण आपली बोट क्रॉस ठेवलेली But बरी. that is the end of her story. तर अर्पाच्या कहाणीची ती समाप्ती. But what future glorious things are awaiting for Ruth. पण रूथ साठी भवितव्यामध्ये किती गौरवशाली वैभवशाली गोष्टी होत्या. I think so. Ruth was a very loving wife मला असं वाटतं की रूथ एक प्रेमळ पत्नी होती. and loving and very faithful daughter-in-law. प्रेमळ पत्नी आणि अतिशय विश्वासू इमानदार अशी सून. I think so. She was sowing the seed of righteousness before calamity struck her family. आणि मला असं वाटतं की संकट आणि संकटाचा मारा तिच्या परिवारावर होण्या अगोदरच तिनं नीतिमानपणा पेरायला सुरुवात केलेली होती. Even before the crisis occurred. म्हणजे जे काही सगळे संघर्ष जीवनामध्ये आले
ते सगळे येण्यापूर्वीच हिनं नीतिमानपणा पेरायला सुरुवात केलेली You होती. don't wait until the crisis occurred to start sowing. तसं जीवनामध्ये संकट येईपर्यंत वाट बघायची गरज नाही. You need to नीतिमानपणा continue, पेरत राहा. you need to continue sowing the seed of goodness and righteousness. चांगुलपणा करत राहा, चांगलं ते करत राहा, योग्य ते करत राहा. संकट आल्यावर बघू, प्रॉब्लेम झाल्यावर चांगले वागायला लागू असं नको. सुरुवातीपासूनच चांगले वागत राहा. Praise the Lord. Amen. Then in the time of calamity, you have your harvest ready for आणि you. मग काय होतं की देव न करो काही संकट जीवनात निर्माण झाली तर त्या काळामध्ये आपले हंगाम आपल्यासाठी तयार असतात. Sowing righteousness or the seed of righteousness, नीतिमानपणा पेरणं किंवा नीतिमत्तेचं बीज in one sense, it means walking in the Spirit and एका doing what the Spirit of truth says. एका रीतीनं म्हणायला गेलं तर आत्म्यात चालणं आणि आत्मा जे सांगत आहे ते करणं असंच म्हटलं जातं नीतिमानपणाचं बीज किंवा नीतिमत्ता पेरणे याला. As long as Abraham was sowing the seed of righteousness, आणि जोवर अब्रामाने नीतिमत्तेचं बीज पेरलं he was walking in the Spirit. तो आत्म्यामध्ये चालत होता. It's the same thing. तेच झालं म्हणजे हे When you सारखंच. walk in righteousness, you are walking in the Spirit. आपण जेव्हा नीतिमत्तेमध्ये चालत असतो आपण आत्म्यात चालत असतो. जेव्हा आपण बरोबर ते करतो, योग्य ते करतो, तेव्हा आपण आत्म्यामध्येच चालत असतो. जे वाकडं करतात, चुकीचं करतात, लबाडी करतात, आगाऊ करतात, ते आत्म्यात But नसतात. then when he had Ishmael through Hagar, पण हगारेपासून जेव्हा त्याला इश्माईल झाला, there was strife at home. घरात भांडणं सुरू झाली. Amen. By the time he had Isaac, there was Ishmael and there was strife at home. इसहाक होईपर्यंत पहिलं इश्माईल जन्माला आलेला होता आणि मग भांड्याला भांड वाजायला There लागलं. is always strife when you don't walk in the Spirit. असंच असतं. आत्म्यात चालणं आपण सोडलं की घरात भांड्याला भांड वाजतं म्हणजे भांडणं होतात. You can also say, तुम्ही असंही म्हणू there is शकता always strife when you don't walk in righteousness. की आपण जेव्हा नीतिमत्तेमध्ये चालत नाही त्याला नेहमीच घरामध्ये वादिवाद आणि भांडणं व्हायला लागतात असं म्हणायलाही हरकत नाही. Whenever you walk in the flesh, जेव्हा केव्हा आपण देहात चालायला लागतो you are sowing future trouble for yourself. त्याला नेहमी लक्षात ठेवा तुम्ही भवितव्यासाठी त्रास पेरताय. Praise the Lord. Amen. You are sowing things which will hinder you in the future. स्वतःच्या भविष्यासाठीच तुम्ही त्रास पेरताय आणि भविष्यात त्या गोष्टी तुम्हाला त्रासदायी ठरणार आहेत जर आत्म्यात चालणं सोडून दिलं तर. Look at Jesus. येशूकडे पहा. For the first 30 years, पहिली 30 वर्ष he lived a very consistent life, एक सातत्याचं जीवन येशू जगून a गेला. very righteous life. एक नीतिमान जीवन जगून गेला. Though he was behind the scene, आणि जरी तो चित्रामागे होता he was sowing the seed of righteousness. तरी नीतिमत्तेचं बीज मात्र पेरत गेला He was pleasing his parents. आणि आपल्या माता पितांना प्रसन्न करत गेला. He grew in favor of God and favor of the people. देवाच्या अनुग्रहामध्ये आणि लोकांच्या अनुग्रहामध्ये वाढत गेला. आज्ञा पालनामध्ये राहत गेला आई वडिलांच्या. One does not grow in favor unless he walks in righteousness. पहिली गोष्ट नेहमी पहिली असते. एखादा व्यक्ती आणि बिलीवर किंवा शिष्य माणूस जोवर नीतिमत्तेनं चालायला सुरुवात करत नाही तोवर हे शक्यच नाही. पहिली गोष्ट पहिली. that means all the little things that Jesus did in his carpentry business, याचा अर्थ ज्या सगळ्या लहान सहान गोष्टी येशू ख्रिस्ताने त्याच्या सुतारकीच्या कामात व्यवसायात केल्या he did it in righteousness. त्यानं नीतिमत्तेनं केल्या. He must have given them their carpentry work in time. त्याने त्यांना समजा कोणी गिराईक आलेलं आहे आणि ज्या वेळेला येशूनी त्यांना कबुली दिली होती की मी तुमचा माल तुमच्याकडे पाठवीन त्या वेळेला त्यानं त्यांचा माल त्यांना पोहोचवला असेल. He may not have charged them extra. आणि त्यांना जास्तीचं काही चार्ज किंवा जास्तीचा काही भाव लावला He नसेल. must have done a perfect job. एक अतिशय सुबक असं काम केलं असेल. Otherwise, why would the Bible say that he grew in the favor of men? नाहीतर कशाला बायबल म्हणेल की येशू ख्रिस्त लोकांच्या नजरेत बसला किंवा लोकांच्या अनुग्रहात पण वाढला. That means याचा अर्थ कसा somewhere लागतो intentionally he decided that he is going to sow the seed of righteousness. कुठेतरी मुद्दामून त्यांनी ठरवलं की मी नीतिमत्तेचं बीज पेरणार आहे. It doesn't mean that you just have to sow seeds of righteousness when you are in the ministry. याचा अर्थ असा लागत नाही काही की आपण जेव्हा सेवेत येतो त्यावेळेला सेवेत आल्यानंतरच आपण नीतिमत्तेचं बीज पेरायचं असा काही नियम नाहीये. You need to sow the seeds of righteousness even from the time you are born again. नीतिमत्तेचं बीज खरं म्हटलं तर ज्या क्षणाला आपला नवीन जन्म होतो त्या वेळेपासूनच आपण नीतिमानपणाचं बीज नीतिमान कृत्य करायला पाहिजे. All the little decisions that Jesus must have taken in his younger life. लहान सहान निर्णय जे येशूनं आपल्या
बालवयामध्ये, बालवयात तर नाही पण कुमार वयामध्ये घेतले असतील the choices that he had to make, आणि जी काही निवड त्याला करावी लागली असेल, he did it all right. सगळं त्यांनी कसं बरोबर केलं बघा. Because even the ministry, before the ministry could start, the Father in heaven said, "This is my beloved Son in whom I am well pleased." कारण सेवा, येशूची सेवा सुरू होण्या अगोदरच देव जो बाप तो म्हटला की हा माझा परमप्रिय पुत्र आहे आणि त्याच्यावर मी प्रसन्न आहे. See, even before he could work for God. म्हणजे देवाचं कार्य येशूनी सुरूही करण्या अगोदर देवबाप हे Amen. बोलला. Sometimes we feel no, only after we work for the Lord, then the Lord is happy. कधी कधी आपल्याला उगीच असं वाटतं, म्हणजे उगीच्याच ह्या सगळ्या कल्पना असतात. कधी कधी वाटतं असं की नाही आपण काहीतरी मिनिस्ट्री करायला लागलो ना की मग देव आपल्यावर खुश होईल. No. असं नाहीये. When you walk in righteousness, then God is well pleased with you. नीतिमानपणे आपण जर चालायला लागलो तर देव आपल्यावर प्रसन्न होतो. That's why when he was taking water baptism, he told John the Baptist, "Let it be so to fulfill all righteousness." आणि म्हणून तर जेव्हा येशू ख्रिस्त बाप्तिस्मा घेत होता पाण्यातला बुडून, त्याला त्याने बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाला सांगितलं ना, ही सगळी धार्मिकता म्हणजे नीतिमानपणा पूर्ण होण्यास्तव तूच मला बाप्तिस्मा दे. Praise the Lord. That doesn't mean he was not undergoing any kind of temptation in his life. याचा अर्थ असा लागत नाही की येशूला आपल्या जीवनामध्ये काहीच मोहपाश नव्हते का काहीच त्याची कसोटी होत नव्हती, असं नाही. Every one of us, प्रत्येक जण आपल्यातला, whether you are in the ministry or not, आपण मिनिस्ट्रीमध्ये असो किंवा नसो, we face temptations in life. जीवनामध्ये मोहपाश, माणूस आहे तर माणसाला We are येतात. struggling every day. दररोज आपला संघर्ष चालूच असतो. Amen. आमेन. And Bible says आणि बायबल म्हणतं that Jesus was tempted येशू ख्रिस्तालाही in all points. In the book of Hebrews says he was tempted in all points, सर्व रीतीनं येशू ख्रिस्ताची परीक्षा झाली yet without sin. तरी देखील निष्पाप. That means to the extreme he was tempted. याचा अर्थ अगदी पराकाष्ठेपर्यंत त्याची परीक्षा झाली, पारख झाली. Now, if he was tempted, that means there were chances of him falling. आता त्याला मोह समोर टाकण्यात आला आणि जर मोह समोर टाकण्यात आलेला होता तर संधी होती की त्या मोहाच्या आहारी येशू जाऊ शकत होता. Otherwise, why would somebody tempt you if they know that you will not fall? एखाद्या माणसाला जर माहिती आहे की यांना कितीही जरी मोह घातले तरी हे लोक पडत नाहीत, भुलत नाहीत, तर ती माणसं आपल्याला मोह घालायला येणार नाही. Amen. So Jesus was tempted even from childhood. तर बालपणापासूनच येशूची ही सगळी पारख, मोहपास सुरू होतं. But yet he kept himself away from sin. तरी देखील स्वतःला त्याने पापांपासून दूर ठेवलं की नाही, And that pleased the Father. आणि त्यातून देव जो बाप तो प्रसन्न झाला. Praise God. आमेन. We only hear of the temptations in the wilderness. आपण केवळ अरण्यातल्या मोहांविषयी ऐकतो, वाचतो The three temptations. की 3 मोह किंवा 3 परीक्षा येशूच्या ज्या अरण्यात झाल्या तेवढ्याच आपल्याला वाचायला मिळतात. But right from childhood he was tempted. पण बालपणापासूनच त्याची खूप काही परीक्षा झालेली आहे. Amen. आमेन. See, so people are tempted not only when they are in the ministry, but even when they are just being born again, they are tempted. तर लोकांना मिनिस्ट्री करायला लागल्यानंतरच मोह होतात असं काही नाहीये. बिलीवर झाला, प्रभूकडे आला की लोकांच्या जीवनामध्ये मोह आणि परीक्षा सुरू असतात. And many times, बऱ्याच वेळेला it's those temptations when you're alone that really costs you. ते मोह एकटे असताना, तुम्ही एकटे असताना जे मोह येतात ते तुम्हाला फार मोठी भारी किंमत मोजायला लावतात. And see, in those times, त्याच काळात God proves you. तुम्हाला देव सिद्ध करतो. Because when nobody is watching you, कारण की जेव्हा कोणीच तुला मला पाहत नसतं that is the time you need to prove to God त्यावेळेलाच of तू what आणि metal you're made of. त्यावेळेलाच तू आणि मी देवाला सिद्ध करून दाखवायचं असतं की मी पण कुठल्या धातूची बनलेली आहे. And so look at Ruth's life. तर रूथचं जीवन पहा, She was a nobody, कोणीच नव्हती ती, a Gentile young girl. शून्यात जमा होती, परराष्ट्रीय विधर्मी मुलगी, तरुण. She got married to this believer family. विवाह केला, बिलीवर कुटुंबामध्ये केला. She was walking in righteousness in the marriage. नीतिमानपणे विवाहामध्ये पण इमानानं आणि नीतिमानपणे चालत राहिली. You could be a very lowly worker in any place. तुम्ही कुठल्याही जागी फार खालचे कामगार असू शकता. You may be a slave, or you may be a banker, or you may be in top position. कदाचित तुम्ही एखादा कामगार म्हणजे लेबरर असू शकता, बँकर असू शकता किंवा मोठ्या पदावरचे कोणी असू शकता. Whether in your secular job or in the ministry. मग तुमच्या जगातल्या नोकरीतलं म्हणा किंवा मिनिस्ट्रीतलं म्हणा, But if righteousness rules in your life, कुठेही जर नीतिमानपणा तुझ्या
जीवनात राज्य करत राहिला, one day you will rule. एके दिवशी तू राज्य करशील, One day he will rule. एके दिवशी राज्य तुझंच असेल God will promote you. आणि देव तुला बढती देईलच. He can raise you from nowhere and establish your life. आणि देव तुला शून्यातनं उकिरड्यातनं असं उचलून तुझं जीवन स्थिर स्थायी करेल. You नीतिमानपणा. will rise up more than others. आणि इतरांपेक्षाही तू जास्त वर येशील, Because God always promotes righteousness. कारण देव नेहमी नीतिमत्तेला बढती देतो. Amen. आमेन. So everything that happened in Ruth's life after she started sowing the seed of righteousness was not by chance. तर जे काही रूथच्या जीवनामध्ये रूथने नीतिमानपणाचं बीज पेरायला सुरुवात केल्यानंतर जे काही रूथच्या जीवनात घडलं ते योगायोगाने घडलेलं नाही. It doesn't happen that way. असं योगायोगाने काही घडत नाही. It is the blessings of righteousness. हे नीतिमत्तेचे आशीर्वाद असतात. Amen. आमेन. From the day ज्या दिवसापासून you decide to sow righteousness, तुम्ही असं ठरवता की मी चुकीचं करणं नाही म्हणजे नाही, मेले तरी चालेल, मी नीतिमानपणा ठेवणार आहे, you will no more live by luck or chance. मग तुम्ही योगायोगानं नशिबाने जगत नाही. God will deliberately move towards you to bless you. मग मुद्दामून देवही तुमच्या वतीनं पुढे येतो आणि तुम्हाला आशीर्वादित करतो. Because righteousness brings God's favor to your reach. कारण नीतिमानपणा देवाचा अनुग्रह तुझ्या हातापर्यंत From पोहोचवतो. the time I gave my life to Jesus, ज्या दिवशी माझं जीवन मी प्रभू येशू ख्रिस्ताला दिलं, I believed in righteousness. त्या दिवसापासून नीतिमत्तेवर विश्वास ठेवणारा मी माणूस आहे. Those people were with me, they gave more importance to power and anointing. तेव्हा जी माणसं माझ्या समवेत होती त्या माणसांनी सामर्थ्याला आणि अभिषेकाला जास्तीचं महत्व दिलं. But from the beginning, पण I सुरुवातीपासून gave importance to righteousness. मी नीतिमानपणाला महत्व दिलेलं आहे. In other words, दुसऱ्या शब्दात I wanted to walk according not only to the Bible, but even according to my conscience. मला फक्त बायबल म्हणत आहे त्यानुरूप चालायचं आणि झालं बस, एवढंच नाही तर बायबल म्हणत आहे त्यानुरूप मी चालणार आहे आणि त्याच वेळेला माझा सद्विवेक भाव मला काय म्हणतो त्यानुरूप मी चालणार आहे. Because there are many things that the Bible doesn't mention concerning your situation. कारण बऱ्याच गोष्टी बायबल बोलत नाही ना, आपल्या परिस्थितीविषयीच्या प्रसंगाविषयीच्या बऱ्याच गोष्टी बायबल सांगत नाही. So how will you know? मग आता आलेल्या प्रसंगी काय करायचं तुला कसं कळायचं? Follow your conscience. त्याला सद्विवेक काय म्हणतो आई? Amen. आमेन. What does your conscience say? तुझा विवेक भाव तुला काय म्हणतो And go according to your conscience. आणि तुझा विवेक भाव म्हणतो तसं कर. That's what Paul says. पॉल असंच बोलला I go according to my conscience. की माझा विवेक भाव मला जे सांगतो तसं मी करतो. I bear witness with my conscience. माझ्या My conscience bears witness with me. माझा विवेक भाव माझ्या समवेत साक्ष देतो. Did you see that? My बघा. conscience bears witness with me. पॉल म्हणतो माझा विवेक भाव माझ्या समवेत साक्ष देतो. So many times, बऱ्याच वेळेला certain things are not mentioned in the Bible. काही गोष्टी बायबलमध्ये लिहिलेल्या The नसतात. Bible doesn't say don't tell false thing to Harry. बायबल असं म्हणत नाही ना एखाद्याचं नाव घेऊन का नाव लिहून की हॅरीला खोटं सांगू नको. But your conscience tells you. तुझा विवेक भाव तुला सांगेल आण्याबाण्याला खोटं नको बोलू. So you have to depend on your conscience. तर तुला तुझ्या विवेक भावावर अवलंबून राहावं लागेल. And I have seen it through experience. आणि अनुभवातनं मी तुम्हाला सांगू शकतो, That as I followed this conscience, अनुभवाची शिदोरी मी तुम्हाला वाटून सांगतो की जसं मी माझ्या विवेक भावामागे चाललोय, not just the word of God, केवळ देवाचं वचन जे सांगतं तेवढ्यावर नाही तर माझा विवेक भाव मला काय म्हणतो त्यावर जसं मी चालत आलो, God always raised me up one step at a time. तसं देवाने एका वेळेला एक पायरी असं मला उचललं. Because God's favor will always surround the righteous people. कारण देवाचा जो अनुग्रह असतो ज्याला आपण कृपाही म्हणतो ती नेहमी नीतिमान माणसांच्या सभोवताली It असते will surround you as a shield. आणि एक ढाल बनून मग ती कृपा किंवा अनुग्रह तुम्हाला घेरून ठेव. And no matter what your circumstances look like, मग तुमची परिस्थिती कशी असो कशी दिसो, regardless of what and how you live, मग कसे तुम्ही तुमचं जीवन कसे असो त्याचं काही नाही, if you persevere in righteousness, जर तुम्ही नीतिमानपणाची चिकाटी बाळगली. that's what our brother read just now. आत्ताच आपल्या पास्टरांनी वाचलं That when you walk in righteousness, की नीतिमानपणे जेव्हा आपण चालतो that God's favor will fall upon you. मग देवाचा अनुग्रह आपल्यावर पडणार. God will open doors for you. देव आपल्यासाठी मग दार उघडणार. God will change circumstances for you. मग देव तुझ्यासाठी परिस्थिती बदलणार. As Ruth walked in righteousness and started seeing the fruit of righteousness, जसं रूथ नीतिमानपणामध्ये चालायला लागली आणि नीतिमानपणाचं बीज तिने पाहिलं. amen. It Amen. also means your behavior. याचा अर्थ
तुमचा स्वभाव सुद्धा. How is your behavior? तुझा स्वभाव कसा आहे? How do we move in our behavior? आपला स्वभाव कसा आहे हो? That you continue doing good even when others fall out. की बाकीची माणसं जरी पडली आणि बाकीच्यांनी जरी माघार घेतली तरी तू चांगलं करत You राहतो still का? continue with the same fervency. तुम्ही त्याच चिकाटीनं चांगलं करता का हो? Amen. Amen. Now, though she did not know the full Torah, जरी तिला संपूर्ण तोरा माहित नव्हता, she knew one thing. तिला एक गोष्ट माहित होती Now I have to live by my good conscience. की आता मला माझ्या चांगल्या विवेकाने जगावं लागेल. Amen. आमेन. I don't know the full law. मला संपूर्ण देवाचं नियमशास्त्र तर माहित नाही, See, she didn't know the full law. कारण रूथला देवाचं नियमशास्त्र संपूर्ण माहित नव्हतं But ना. she said, I will do right. पण ती म्हटली मी जे बरोबर आहे ते करी. Amen. I will do right. मी बरोबर आहे ते करी. I will live by my conscience. आणि माझा विवेक भाव मला सांगेल ना, नाही तर मला टोचेल, तर माझा विवेक भाव जे सांगेल बरोबर ते मी करेन. I have seen people मी पाहिलंय अशा काही who लोकांना are new in the Lord. की जी लोक प्रभू मध्ये नवीन आहेत, At times they act rightly. कधी कधी अगदी अचूक आणि योग्य वागतात. More than those people who have the knowledge of God's word. अगदी ज्या लोकांना आता देवाच्या शब्दाचं भरपूर ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्यांच्यापेक्षाही जास्त अचूक आणि योग्य रीतीनं कधी कधी नुकतेच प्रभूकडे आलेले नवीन बिलीवर वागताना And दिसतात. sometimes you wonder why this fellow knows the Bible so much, but he's not walking in righteousness. आणि कधी कधी मग आपल्यामध्ये विचार यायला लागतो असा की हा प्रभूकडे येऊन इतकी सारी वर्ष झालेली आहेत, त्याला इतकं सारं बायबल आजवर माहित आहे, इतकं सारं त्यांनी वचन ऐकलेलं आहे, तरी हा नीतिमानपणे चालत का नाही? Because he's not walking according to his conscience. कारण तो त्याच्या विवेक भावाचं अनुकरण करत नाहीये. But the person who is just a new believer, पण जो व्यक्ती नुकताच नवीन जन्म घेतलेला आहे, you see him doing right. नुकताच प्रभूकडे आलेला आहे, तो बघा किती जपून पाऊल टाकतो, जपून वागतो, बरोबर तेच करतो, Lives in holiness. चुकीचं करत नाही, खोटं बोलत नाही, He will not get angry on you. पावित्र्यामध्ये जगायचा प्रयत्न करतो, तुझ्यावर चिडणार नाही. And you wonder, आणि मग आपण विचार करायला लागतो, the other fellow in the Lord for 20 years, yet he gets angry and he does certain things wrong. But this new fellow is trying his best to control in all things. हा नुकताच प्रभूकडे आलेला नवीन बिलीवर किती चांगल्या पद्धतीनं स्वनियंत्रण ठेवून वागत आहे, किती छान. आणि हे 20-20 वर्ष प्रभूमध्ये असलेले का असं नियंत्रण सोडून बसतात, इतका का त्यांना राग येतो, असे का वागतात? Now this new fellow doesn't even know the word of God. आता या नवीनच प्रभूकडे आलेल्या माणसाला वचन सुद्धा पूर्ण माहित नाही, Yet तरी he is walking in righteousness. तो नीतिमानपणे चालायला सुरुवात करतो. How come? कसं काय? Because कारण he heeds to his conscience. तो त्याच्या विवेक भावाचं ऐकतो, He takes the help of his conscience. विवेक भावाची मदत घेतो, नाही तर त्याला ते टोचतं. Amen. आमेन. See, there are certain things that go beyond the doctrines. काही गोष्टी तत्वापलीकडे असतात. Amen. Amen. That you can get only through your conscience. ज्या फक्त तुझा विवेक भावच तुला सांगेल How to talk, what to talk. कसं बोलायचं, काय बोलायचं, कधी काय बोलायचं असतं. Amen. It's so very important. ह्या गोष्टी महत्वाच्या असतात. Now look at Ruth's mother-in-law, आता Naomi. रूथची सासू नामी बघा, Now when she was returning back home to Bethlehem as a widow, जेव्हा ती विधवा बनून बेथलेहेम गावी परत जायला निघाली, she became very bitter. ती फार कडू बनली. By that time she had grown bitter. सगळ्या कडू भावना तिनं स्वतःत निर्माण करून घेतल्या. Remembering all the events that took place in her life, she was growing bitter. आणि जीवनामध्ये ज्या सगळ्या तिच्या जीवनातल्या घटना होत्या, त्या घटनांची आठवण करून 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 नामीबाई कडू बनल्या. She had lost a husband. नवरा वारला, Then she lost 2 sons, 2 जवान मुलगे वारले, suffered through the famine, भयंकर दुष्काळ त्रास झाला. and she was blaming God for a situation. आणि तिनं सगळ्या परिस्थितीसाठी देवाला दोष द्यायला सुरुवात See केली. what happens when they reached Bethlehem. आणि बेथलेहेम गावात पोहोचल्यानंतर काय होतं पहा, Verse 22. 22वे वचन. And they came to Bethlehem at the beginning of barley harvest. 22वे वचन म्हणतं, त्याप्रमाणे नामी परत आली, ती मवाब देशातून परत आली व तिची सून मवाबी रूथ तिच्याबरोबर आली. त्या तर सातूच्या कापणीच्या आरंभी बेथलेहेमास आल्या. See that? बघा, See the timing also so beautiful, isn't it? म्हणजे वेळ पण किती व्यवस्थित During the सुंदर. barley harvest she comes. सातूच्या कापणीच्या वेळेला आली. If Naomi could only see what this is going to mean to her. नामीला जर फक्त कळलं असतं ना की ह्या सगळ्याचा किती मोठा अर्थ तिच्या जीवनात पुढे लागणार आहे, She would be thanking the Lord. तिनं तर तेव्हापासूनच प्रभूचे आभार मानायला सुरुवात केली असती. पण बाई कडू बनल्या. In fact, उलट बक्षी I feel मला वाटतं Naomi should be thanking God for Ruth. नामीनं
रूथसाठी देवाचे आभार मानायला हवे होते Somebody is there to take care of you. की कुणीतरी माझी काळजी घेणारं माझ्या बरोबर आहे तर देवाचे उपकार मानायला नको. People forget. लोक विसरूनच जातात And these little things they lose in life, they start blaming God. आणि And जीवनात they don't see what is left with them. आणि जीवनात काही थोड्याफार गोष्टी जर मिळाल्या नाहीत किंवा निघून गेल्या तर त्या विषयीनं देवाला दोष द्यायला सुरुवात करतात. अरे गेलेलं एवढं भलं मोठं दिसतंय जे जवळ आहे ते दिसेना. Because what a great blessing was Ruth. कारण रूथ किती मोठा आशीर्वाद होती Because कारण she was being led by your conscience. तिचा विवेक भाव तिला चालवत होता. And what a poor testimony Naomi was to this Gentile lady who just came to the Lord. आणि नामी ही विधर्मी मुलगी रूथ जी प्रभूकडे आता नुकतीच आलेली आहे आणि ही नामी काय तर म्हणे खूप वर्षांपासून मी प्रभू काय हडळडी साक्ष तिनं रूथ समोर प्रस्तुत केली. Just see, she is facing all the mob at Bethlehem. पहा ना बेथलेम गावात ती सगळ्या लोकांसमोर आहे. Verse 21. 21 वचन सांगत She आहे stands before the people of Bethlehem and Naomi says, आणि नामी काय म्हणते लोकांसमोर the Lord has brought me back empty. मी भरलेली गेलेले पण परमेश्वराने मला रिकामी परत आणली. आता जिभेला काही हाड बिलीवरच्या असावं का नाही. You have to be a great testimony before those who have just recently come to the Lord. आणि जुन्या बिलीवर लोकांनी जे नवीनच प्रभूकडे आलेले आहेत त्यांच्यासाठी चांगली साक्ष बनायचं की नाही. See, how can you not see the dawn of rejoicing? कसं काय बरं उल्हासाची पहाट जी येणार आहे ती दिसेना नामीला एवढी सारी वर्ष प्रभू ते. Because very soon she'll get a man child from Ruth. कारण खूपच लवकर रूथद्वारे तिला पुत्र संतान परत मिळणार आहे. And then she would be the great grandmother of the great King David. आणि दावीद राजा त्याची ती पणजी खापर पणजी अशी बनणार आहे. And through that great King David will come the great King Jesus. आणि त्याच महान दावीद राजाद्वारे थोर महान येशू राजा जन्माला येणार आहे. See? And Naomi said, नामी बोलली the Almighty has dealt very bitterly with me. सर्व समर्थाने मला फार कडूपणे वागवलं. See? She has to eat her words, isn't it? तिला तिचे शब्द खावे लागले The नंतर. Lord has brought me back empty. परमेश्वराने मला रिकामी परत आणली. The Lord has testified against me. देवाने माझ्या विरुद्ध साक्ष दिली And the Almighty has brought calamity upon me. आणि सर्व समर्थ देवाने मला दुःखित केले. काही बोलते की म्हणजे काही बोलायचं का. How can God bring calamity on you? You left Bethlehem. परमेश्वर कोणावरती संकट ओढून आणतो का. तू बेथलेहेम गाव सोडून गेली तुझी बुद्धी कुठं घास चरते गई थी. You left Bethlehem and you're putting squarely the blame on God. तू बेथलेहेम गाव सोडून स्वतःच्या मर्जीने गेली आणि आता थोडा त्रास व्हायला लागला तर खापर फोडलं देवावर. But what was the attitude of Ruth? पण रूथची वृत्ती कशी नवीन बिलीवर. Had she not lost her husband too? तिचाही पती वारलाच होता ना ती पण विधवाच झालेली ना. Had she not lost everything? तिचंही सगळंच गेलेलं की. At least Naomi was old now. She doesn't need to get married कमीत again. कमी नामी तर म्हातारी झालेली होती आता म्हणजे जीवन जवळजवळ संपण्याकडे आलेलं होतं. इथं जवान आहे अजून. And she left Bethlehem on it was her own mistake. आणि तिनं नामीनं स्वतःहून बेथलेहेम गाव सोडलेलं तिची स्वतःची चूक होती. And what was the mistake of Ruth? आणि रूथची काय चूक होती तसं म्हणायला गेलं तर. Poor thing, there was no mistake. on तसं her म्हणायला part. गेलं तर या बिचाऱ्या जवान मुलीनं काय चूक केलेली होती की भर जवानीमध्ये नवरा असा मरावा. Her dreams died even before they could start. म्हणजे स्वप्न रंगवून सुरू होण्या अगोदरच हिची तर सगळी स्वप्न विखरली रूथची. Yet she did not become bitter towards God. तरी रूथ देवाप्रित्यत कडू झाली नाही. Even after she lost her husband, she आणि said, तिचा स्वतःचा नवरा मृत्यू पावल्यानंतर सुद्धा ती म्हणाली your God shall be my God. की तुमचाच देव सासूबाई माझा देव राहणार आहे. See, she didn't say when her husband was alive. तिचा नवरा जिवंत असताना ती बोलली नाही. Every one of us and any one of us can say, your God shall be my God because my husband is with me, my wife is with me, my things are with me. सगळं व्यवस्थित असताना आणि संसार सुरळीत चालत असताना नवरा बरोबर आहे बायको बरोबर आहे सगळं बरोबर आहे तेव्हा कुणी म्हणू शकतं की हा तुमचाच देव माझा देव असणार आहे. Amen. But she, after losing her husband, losing everything, she's saying, your God shall be my God. पण रूथचं तर आता सगळं गेलं नवराही वारला आणि सगळंच वैभव गेलं जवानीमध्ये विधवा झाली पण असल्या प्रसंगात पण म्हणते की सासूबाई तुमचाच देव माझा देव असणार आहे. See, that is coming under the wings of God. याला म्हणतात देवाच्या पंखांखाली येणे. And secondly, दुसरी बाब she said, ती म्हणते where you live, I will live. सासूबाई तुम्ही जिथे राहाल तिथं मी राहील. That is the sowing of seed of righteousness. म्हणजे नीतिमानपणाचं बीज सुनबाईंनी पेरलं की नाही. Even in the time of drought, she is
trying to sow seeds of righteousness. अगदी दुष्काळग्रस्त काळात सुद्धा ती नीतिमत्तेचं बीज किती प्रामाणिकतेनं ही मुलगी पेरायचा प्रयत्न करत आहे. Even in the midst of personal misfortune. अगदी म्हणजे व्यक्तिगतरित्या म्हणायला गेलं तर दुर्भाग्यच तिच्या जीवनाचं की हे इतकं मोठं संकट तिच्यावर आलं, पण तरी सुद्धा रूथ बघा आपल्या विवेक भावाला मानून ऐकून कसं योग्य तेच करत गेली. See, walking in righteousness, that's why I said walking in righteousness is a choice. आणि म्हणून मी म्हणतो ना, नीतिमानपणे चालणं ही निवड असते, ज्याचं त्यांनी निवडायचं असतं. You need to decide to walk in righteousness every day. रोज तू तुझं ठरवायचं असतं आणि रोज मीही माझं ठरवायचं असतं की मी नीतिमानपणे चालणार आहे का मी वाकडं चालणार आहे. Amen. आमेन. And that's why Psalm 5:12 says, आणि म्हणून स्तोत्र 5:12 मध्ये लिहिलेलं आहे, for thou Lord will bless the righteous. तू नीतिमानांना आशीर्वादित करशील परमेश्वरा, With favor will thou compass him as with a shield. कारण तूच न्यायीला म्हणजे नीतिमान लोकांना आशीर्वाद देशील आणि हे परमेश्वरा जसे ढालीने तसे प्रसन्नतेने किंवा अनुग्रहाने तू त्यांना वेढशील. In Psalm 34:15, स्तोत्र 34:15 Bible says the eyes of the Lord are upon the righteous, यहोवाचे डोळे नीतिमानांकडे असतात and his ears are open to their व cry. परमेश्वराचे कान नीतिमानांच्या हाकेकडे प्रार्थनेकडे असतात. Many are the afflictions of the righteous, नीतिमानांचे त्रासही अनेक असतात, but God delivers them from it all. पण देव त्या नीतिमान माणसांना सर्व त्रासातनं बाहेर काढतो. David says, I was young and now I'm old. दावीद म्हणतो मी बालपणापासनं आज वयस्कर झालो, Yet I have not seen the righteous forsaken, nor his children begging bread. तरी बालपणापासनं या म्हातार वयापर्यंत मी कधीही नीतिमानांना सोडलेलं आणि नीतिमानाची पिढी भीक मागताना मी पाहिलेली नाही. Praise God. Amen. See, the favor surrounds the righteous. अनुग्रह नीतिमान माणसांच्या अवतीभोवतीच राहतो. That's why David says, म्हणून दावीद म्हणतो he leads me in the paths of righteousness. तो नीतिमत्तेच्या मार्गात मला चालवतो. What are the paths of righteousness? नीतिमत्तेचे मार्ग म्हणजे The काय? word of God. देवाचं वचन, The word of God. देवाचं वचन, Your conscience, तुमचा विवेक भाव, godly advice, एक दैवी सल्लामसलत searching for the right goal, आणि योग्य तो गोल जीवनामध्ये शोधणे following godly friends. आणि भक्तिमान मित्रांबरोबर चालणे, This is the path of righteousness. हाच मार्ग आहे नीतिमत्तेचा. Amen. Amen. Going according to your conscience is a path of righteousness. की तुझा विवेक भाव तुला काय म्हणत आहे ते ऐकून करणे. And what is the wrong path? आणि चुकीचा मार्ग कुठला? What is the unrighteous path? अनितिमान मार्ग कुठला? Ignoring God's word, देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष करणे, ignoring our conscience, विवेक भाव काय म्हणतो त्याच्याकडेही दुर्लक्ष or करणे, violating our conscience, किंवा विवेक भाव म्हणत आहे कळतंय पण वळत नाहीये तरी चुकीचंच करून आले, going against God's good advice, आणि देव जो चांगला सल्ला देत आहे मसलत देत आहे त्याच्या विरुद्ध करणे, going against the advice given to you by people of God, देवाच्या लोकांनी जो सल्ला दिलेला आहे त्याच्या विरुद्ध जाणे, feeding on the wrong word, चुकीच्या शब्दांवरती खाणे पिणे, searching for wrong goals in life, जीवनामध्ये चुकीचे गोल शोधणे, following ungodly friends. अभक्तिमान मित्रांच्या मैत्रिणींच्या नादी लागणे, This is the path of unrighteousness. अनितिमान माणसांचे मार्ग हे. That's why I keep myself away from such people. म्हणून असल्या लोकांपासून मी 4 पावलं नाही 8 पावलं लांब असतो. Yes, I love them, हा माझं त्यांच्यावर प्रेम आहे, but I will not walk with them. असल्यांच्या नादी मी नाही लागत. मी त्यांच्या बरोबर कधी तुम्हाला चालताना दिसणार I नाही. will love them to the extent of showing them the right path. त्यांच्यावरती मी इतकं प्रेम करीन की त्यांना मी नीतिमान मार्ग दाखवतच राहीन. But I will not sit with them for discussion. पण मी त्या अनितिमान मार्गाला लागलेल्या माणसांबरोबर चर्चा करायला बसणार नाही. Praise God. Amen. The righteous people shall be blessed. नीतिमान माणसं आशीर्वादित होतील. The righteous people shall be blessed. नीतिमान माणसं आशीर्वादित होतील. Amen. आमेन. See, people may cheat me, people have cheated me, people have done wrong to me. लोक मला फसवतील, लोकांनी मला आजवर खूप फसवलेलं आहे, माझ्या विरुद्ध जाऊन चुकीचं केलेलं आहे, करत राहतील, मला करायचंय But काय? I don't go tit for tat. मी मात्र त्यांना दातास दात जशास तसे करायला कधीही गेलेलो नाही, जाणार Because नाही. we are not in the law. कारण ती आपण नियमशास्त्रातले नाहीये. Revenge is not from us. सूड घेणं आपलं काम नाही. Vengeance is from God. बदला घेणं सूड घेणं देवबाप करतो ते God सगळं. will take care. देव सांभाळेल ना. I won't even pray for vengeance. मी
तर अशी प्रार्थना पण करत नाही की देव बाप्पा आता तूच सूड घे त्यांनी No, I मागायचं. leave it in the hands of God. मी देवाच्या हातात सोडतो. Whether he wants to forgive, let him forgive. Whether he wants to take vengeance, let him do it. देवाला त्यांना क्षमा करायची क्षमा करावी देवाने, देवाला त्यांचा सूड घ्यायचा देवाने त्यांचा सूड He is the घ्यावा. best judge. देव चांगला सगळ्यात उत्तम न्यायाधीश आहे. Who am I to give him a suggestion? मी कोण आहे सल्ला देणारा देवाला की तू फार त्यांचं वाटोळं लावून टाक. Praise God. See, under the law, it was permissible. नियमशास्त्राखाली ठीक होतं. Because David also wrote in his psalm, break his teeth, break his leg. कारण की दावीदही स्तोत्र संहितेत लिहून गेला त्यांचे दात तोड त्यांचे पाय तोड. But in the law, it was permissible. अरे राजा पण ते नियमशास्त्र होतं But त्यात we are living under चालायचं. grace. आपण नियमशास्त्रात नाही आपण कृपेखाली जगतोय. Praise God. आपण क्षमा दुसऱ्यांना करतोय तर स्वतःलाही क्षमा मिळायची वेळ येते कधीतरी. Praise God. Amen. Amen. I tell you one thing that is holding Christians in bondage more than anything else is मी सांगतो तुम्हाला एक गोष्ट फार महाभयंकर रीतीनं ख्रिस्ती लोकांना बंधनात बांधून ठेवत आहे ती म्हणजे lack of the knowledge of walking in righteousness. नीतिमानपणे चालण्याचं हे जे ज्ञान आहे ते ज्ञान बिलीवर लोकांना कमी आहे. And I think so. I am not boasting, but with all humility, I say I have been speaking on righteousness from day one. आणि मला मी अभिमान बाळगत नाही, मी नम्रतेने तुम्हाला सांगतो की अगदी पहिल्या दिवसापासून मी नीतिमानपणा लोकांना शिकवत आलो. And people have been talking on anointing and more of Holy Spirit more आणि all the time. बाकी लोक मात्र सदैव पॉवर अनॉइंटिंग अभिषेक पॉवर अनॉइंटिंग अभिषेक यावरच राहिलेले आहेत. See, all this will follow मी काय म्हणतो हे सगळं येईल if you are right. आपण जर बरोबर राहिलो तर सगळं मिळतं. Amen. पॉवर बी मिळते. When a man accepts Jesus, एखादा व्यक्ती जेव्हा येशूला स्वीकारतो he is moved into a position of new birth. मग नवीन जन्म घ्यायची त्याची ती जागा असते. He enters into the kingdom of God. आणि मग नवीन जन्म घेतल्यानंतर देवाच्या राज्यात त्याचा प्रवेश होतो. He becomes a joint heir with Christ Jesus. ख्रिस्ताबरोबर तो सहवतनदार होतो. Automatically we become the children of God. आणि आपोआप आपण देवाची मुलं देवाचं संतान होतो. And with this new relationship, आणि हे जे नवीन नातं लागलेलं आहे त्या नात्यानं there are certain privileges, rights and freedoms that we get to enjoy. काही सुदैव काही हक्क आणि काही स्वातंत्र्य आपल्याला उपभोगायला दिलेली असतात. But we don't tap in those privileges. परंतु आपण ती सुदैव ते हक्क हे आपण त्याच्यामध्ये जातच नाही. Why? का? Because nobody has taught us. का आपल्याला कोणी शिकवलंच नाही. And unless you are being taught, you will not tap those forces. आणि जोवर तुम्हाला ते शिकवलं जात नाही त्या गोष्टींमध्ये तुम्ही जाणार कसे. That's why God has placed me in the body of Christ to teach you to tap in those forces. आणि म्हणून देवाने मला ख्रिस्ताच्या शरीरात अशासाठी ठेवलंय की मी लोकांना हे शिकवावं की अशाही गोष्टी आहेत की ज्यामध्ये हात घालून वागा. Praise God. Amen. Because these are your privileges as a child of God. कारण देवाचं लेकरू या नात्याने तुम्हाला मिळालेलं हे सुदैव आहे. Amen. सौभाग्य. And this gift has been given to you. आणि हे दान तुला दिलं गेलेलं Now, आहे. when God gives the gift, He doesn't show it to the world and show it to you and give you. देव जेव्हा दान See, देतो that's the गिफ्ट problem. देतो देव जेव्हा गिफ्ट देतो दान देतो तुला दाखवून जगाला दाखवून देत नाही. See, in the natural, when I give you a gift, you know it. नैसर्गिक जगतात कसं असतं की मी तुला समजा गिफ्ट देत आहे तर तुला माहित आहे. Amen. आमेन. You know it. तुला कळतं माहिती If, असतं. if a company wants to give you promotion, they give you a letter. कंपनीला पण जर तुम्हाला प्रमोशन द्यायचं असेल तर तुम्हाला पत्र मिळतं. You say, I got promotion. आणि पत्र वाचून तुम्ही म्हणता की मला प्रमोशन मिळालं. So you say, you haven't got the money yet, but you got promotion. अजून letter. पैसा नाही हातात आलेला पण प्रमोशन मिळालं. But पण the thing about spiritual realm is, आध्यात्मिक स्तरातली बाब अशी आहे ना you need to find out what are your rights and privileges. हात घालून शोधून काढायचं असतं की आता मी प्रभूकडे आल्यानंतर माझं सौभाग्य काय काय, माझे हक्क काय काय आहेत, माझी आझादी काय काय. And the devil will want you to not know what your privileges are in Christ. आणि सैतान कधीच अशी इच्छा बाळगणार नाही की ख्रिस्त येशूमध्ये तुझं काय सौभाग्य आहे ते तुला कळावं. अशी इच्छा सैतान कधीच बाळगणार He नाही. wants you to keep grinding. सैतानाची इच्छा तर हीच आहे नेहमी तू दळत बस गोल 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 Amen. गोल गोल गोल. See, Paul says in 2 Corinthians 5:21, 2 करीन 5 अध्याय 21 वचन पौल सांगतो for he has made him to be sin for us who knew no sin, that we might be made the righteousness of God in him. 2 करीन 5 अध्याय 21 वचन कारण ज्याने पाप जाणलेच नाही त्याला त्याने आम्हा करता पाप असे केले यासाठी की आम्ही त्याच्यामध्ये देवाचे न्यायीपण असे व्हावे. See, this is the seed of righteousness that is sown in us. आता हेच ते नीतिमानपणाचं बीज जे आपल्यात पेरलं गेलं. You have it. तुमच्यामध्ये ते बीज आहे. Say, I have the seed of righteousness. म्हणा माझ्यामध्ये नीतिमत्तेचं बीज आहे. I have the seed of म्हणा righteousness. माझ्यामध्ये नीतिमत्तेचं बीज आहे. I can sow the seed of मी righteousness. नीतिमत्तेचं बीज पेरू शकतो. Praise God. Amen. And I can claim the harvest.
आणि मी त्यातला हंगाम मागूही शकतो. See, that will allow the favor of God on your life. त्यातून काय होईल? देवाचा अनुग्रह तुझ्या जीवनावर पडायची परवानगी होईल. See, through all this, God wants to make your life easy. बघा, या सगळ्यातनं देवाला तुझंच जीवन सोपं करायचं आहे. Amen. He आमेन. wants your life to be easier. या सगळ्यातनं देवाची इच्छा हीच आहे की तुझं जीवन सोपं He व्हायला wants हवं. to assist you. देवाला तुला मदत करायची He आहे. wants to promote you. देवाला तुला बढती द्यायची He आहे. wants to give you advantage in your life. देवाला तुझ्या जीवनामध्ये तुला काही फायदे घेता येतील असा प्रसंग आणायचा आहे. See, what is the use if you are kept in the same place as the unbelievers? अविश्वासू लोक ज्या जागी आहेत त्याच जागी तुम्हालाही ठेवून काय फायदा? You have to be placed in an advantageous position. तुमचं पद कसं असायला हवं की ज्या पदामध्ये तुम्हाला फायदे आहेत. See, he has to give you a preferential treatment. त्याने तुम्हाला एक प्राधान्याची अशी ट्रीटमेंट दिलीच पाहिजे, सेवा दिलीच पाहिजे. Otherwise, what is the difference between a child of God and the child of the world? नाहीतर मग देवाची मुलं आणि जगातली मुलं यांच्यात काय फरक You दिसतो? have to be treated with preference. आपल्याला प्राधान्यानं त्यांनी ट्रीटमेंट ती द्यायलाच हवी. Amen? Amen. Otherwise, there's no point of being called as a child of God. नाहीतर देवाची मुलं म्हणून घ्यायचा काय हक्क राहील आपल्याला? म्हणून देवाने प्राधान्यावरती आपल्याला चांगली ट्रीटमेंट, चांगले आशीर्वाद, चांगलं चांगलं सगळं द्यायलाच हवं. But we are getting beaten all the time. पण आपण तर सारखेच मार खाऊन येतो. Why? Because we have not understood what force we have gotten. का आपण सारखे मार खाऊन येतो? का आजवरती आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये काय काय शक्ती आहे, काय काय सामर्थ्य आहे कळलेलंच नाही. Amen. Amen. And so if you are going to experience more of God's favor, तर देवाचा वाढत्या प्रमाणातला अनुग्रह जर तुम्ही अनुभवणार असणार आहात let us walk more and more in किंवा righteousness. देवाच्या वाढत्या प्रमाणातल्या अनुग्रहाचा अनुभव तुम्हाला हवा असेल तर नीतिमत्तेमध्ये वाढत्या प्रमाणात चाला. Now people say, लोक म्हणतात, but why should I walk in right? I am a child of God. नाही मी कशाला नीतिमानपणे चालायचं, मी तर देवाचं संतान आहे ना. See, that becoming a child of God is just a relationship. अरे देवाचं संतान म्हणजे एक नातं बांधलं But गेलं. you, after relationship, you should know what privileges you have because of that relationship. पण ते नातं बांधलं गेल्यानंतर त्या नात्यामागे तुला काय काय सुदैव प्राप्त होतात तेही जाणून घे ना. Praise the Lord. Amen. If the child only is related to the father and does not know the privileges, that child will not be benefited with the privileges. that एखादं are there. लेकरू समजा फक्त वडिलांचं लेकरूच आहे आणि त्या लेकराला कधीच कळलं नाही की मला वडिलांकडनं काय काय सुदैव, काय काय लाभ होणार आहे, तर मग त्याला वडिलांकडे करोडो पैशाची जरी इस्टेट असली तरी मिळायची कशी? Amen. त्याचं ज्ञानच नाही ना ह्याला. And while you walk in righteousness, आणि नीतिमानपणामध्ये आपण चालत असताना be very careful. सांभाळून पावलं टाका. Don't walk in self-righteousness. स्वनीतिमानपणाही नको. Because there is a very thin line dividing righteousness, God's righteousness and our righteousness. कारण देवाचा नीतिमानपणा आणि आपल्यातला फाजीलपणा केलेला स्वनीतिमानपणा ही जी डिवायडिंग लाईन आहे ती पातळ आहे, ज्यावरती बरेच बिलीवर मिस करतात. See, when you are self-righteous, you have pride in you. स्वनीतिमानपणे वागायला लागलो ना की गर्व येतो. But God righteousness keeps you humble. देवाच्या नीतिमत्तेत चाललो ना कळून येतं माणूस नम्र असतो. Are you understanding? Amen. You know, the third person who spoke to Job was Zohar. Zophar, sorry. जोफार इयोबाशी जो Third person. तिसरा मित्र त्याचा बोलला तो. And he was telling Job त्यानं योबाला सांगितलं that you are a sinner. तू पापी आहेस. If you had walked in righteousness, these things would have not happened तू to you. नीतिमानपणे चालला असताना योबा हे असं सगळं तुझ्या जीवनात झालं नसतं. Now, certain things that Zophar said was true, जोफार ज्या काही गोष्टी बोलला त्या बरोबर होत्या. but it was irrelevant to Job's case. पण योबाचा प्रसंग त्यावेळेला जो होता त्याच्याशी त्याचा काही संदर्भ नाही. Because Zophar said, आणि जोफार बोलला if people received punishment equal to their sins, they would be dead. लोकांना जर आपापल्या पापानुरूप शिक्षा मिळायला लागली तर लोक तर मरणच पावतील See? म्हणते. And he said, those who are hurting God, आणि तो म्हटला जे कोणी देवाला दुःख देतात they should seek God. त्यांनी देवाचं मुख शोधायला हवं. See, directly he doesn't say, but indirectly he says. म्हणजे प्रत्यक्ष रीतीनं बोलत नाहीये परंतु अप्रत्यक्ष रीतीनं तो त्याला बोलतोय. See, certain things you may say right, काही गोष्टी तुम्ही बरोबर बोलत असाल but how you say it is also very important. पण ते बोलताना कसं बोलतो आपण तेही महत्वाचं आहे. Amen. आमेन. It's not just the truth that you say. केवळ सत्य एवढंच महत्वाचं नाही. You know, just the right things that you say. सत्य किंवा बरोबर त्या गोष्टी ज्या तुम्ही बोलताय It's the method also is very important. फक्त ते महत्वाचं नाही
तू बरोबर आहे, तू बरोबर बोलतीये, तू सत्य बोलतीये. अरे राजा, पण बोलायची एक पद्धत असते. Are you understanding, people? आमेन. When it is self-righteousness, then your saying is through the flesh. स्वनीतिमानपणे जर आपण वागत असू ना, तर सगळं बोलणं देहात नसतं. So what Zophar was saying, in the general sense, it was right that if you sin, you will be, facing some. तर सर्वसाधारण रीतीनं जोफार जे त्याला सांगत होता ते बरोबर होतं की तू जर पाप केलेलं असशील तर शिक्षा तुला होणार आहे. But Job was not a sinner. पण योग पापी नव्हता ना, He was being tested. त्याची पारख होत होती. Amen. आमेन. And so Zophar's attitude was not of God's righteousness, तर but self-righteousness. जोफारची वृत्ती बरोबर निघाली नाही. त्याच्यातला नीतिमानपणा देवाकडचा नव्हता, तर मी. Like when you say right जसं आपण जेव्हा काहीतरी बरोबर about somebody, कोणाविषयी तरी, are you declaring yourself to be right in front of their wrong? उदाहरणार्थ कुणाविषयी तरी आपण बरोबर बोलत असताना आपण कुठल्या वृत्तीनं बोलत आहोत ते जे बोलत आहोत ते. Amen. Righteousness enjoys telling others when they are wrong. स्वनीतिमान माणसाला नेहमीच बाकीचे चुकलेले असताना त्यांना सुनवायला आवडते. Amen. बोलायला नाही, सुनवायला आवडते. And nobody is exempt from self-righteousness because we all have a little bit of that self-righteousness in us. स्वनीतिमानपणापासनं कोणीच चुकलेलं नाही. आपल्या प्रत्येकामध्ये थोडासा स्वनीतिमान स्वभाव असतो. Amen. आमेन. And self-righteousness is always, when it corrects others, it is always judgmental and आणि critical. स्वनीतिमान स्वभाव असलेला माणूस जेव्हा समोरच्यांच्या चुका त्यांना दाखवत असतो ना, तेव्हा अगदी न्यायमयी रीतीनं, जजमेंटल स्वभावानं त्यांना त्यांची चूक दाखवतो. Amen. It is never humble. कधी नम्रपणे सांगत, अरे बेटा तू गलत हो गया इधर, Amen. असं नाही. नहीं, मैं कभी करता क्या ऐसा देख, असं. तू कर, ऐसा नहीं करना चाहिए. See, you are judgmental. हे असं म्हणजे न्याय करायची वृत्ती. It is not self-righteousness. It is God's righteousness that is given to you. तू स्वनीतिमत्तेत काय भुशार काय मारतोय? देवाने देवाचा नीतिमानपणा तुला दिलाय, नम्रतेने बोल. Amen. See, one can be right, एखादा व्यक्ती बरोबर असेल but they can be wrong in the methods. पण पद्धत चुकत असेल, You can be wrong in your timings. तुमची वेळ कदाचित चुकली असेल. Sometimes we correct people in front of everyone. कधी कधी एखाद्या व्यक्तीला आपण त्याची चूक सुधारवून सांगतो फार सगळ्यांच्या समोर. What are you trying to prove? That you are very righteous? असला आगाऊपणा करायची गरज होती का? तुला काय सिद्ध करायचंय? तू फार स्वनीतिमान आहे. Paul does say that at times you need to correct people in ठीक front आहे. of others so that others will learn. ठीक आहे, मलाही माहितीये. पॉल म्हणतो की कधी कधी काहींच्या चुका तुम्ही बऱ्याच लोकांसमोर त्यांना सांगून द्या, म्हणजे त्या बाकीच्या लोकांनाही शिकता यावं, असं पॉल म्हणतोय. मला माहित आहे. पण With what kind of spirit do we say? कुठल्या आत्म्याने आपण ते सांगतोय? Like example, उदाहरणार्थ on Saturdays, शनिवारी, I'm just giving an illustration. उदाहरण, The volunteers are there व्हॉलेंटियर्स असतात and the people are flocking inside. आणि शनिवारी लोकांची गर्दीच्या गर्दी असते. And they are all wanting to sit in front. बरं, आता शनिवारची गर्दी आहे, सगळ्यांनाच पुढे येऊन बसायची इच्छा असते. Supposing you are a volunteer समजा तुम्ही व्हॉलेंटियर आहात and you are doing a good job. आणि चांगलंच काम करताय तुम्ही. Working for God is a good job. देवाचं काम करणं चांगलंच आहे. Doing righteous, नीतिमानपणा, sowing the seed of righteousness. नीतिमानपणाचं बीज पेरणं चांगलंच आहे. But then suddenly you shout like a military commander. पण मग अचानक तुम्ही मिलिटरीच्या एखाद्या अधिकाऱ्यासारखे त्यांच्यावर ओरडता. Get in line. हे, line, पुढे line. जा. इकडे हे. जाऊ नको. हे. तिकडे बस. अरे राजा, Sit here, sit there. आलेलाही परत जायचा. See, you have taken up a right job. तू बरोबर करतोय, पहिले ही वो लोगों को You are इतना doing दुख है. it for the kingdom of God. तू देवाच्या राज्यासाठी करतोय, आम्हालाही कळतंय. Things are right about you, तुझ्या विषयीनं सगळं बरोबर आहे, but yet you are wrong तरी तू चुकला. in the method and the कारण heart. पद्धत चुकली, हृदय चुकलं, आवाज वाढला. A righteousness should have kindness. नीतिमानपणात दया पाहिजे, दया. नीतिमानपणात दयाळूपणा And पाहिजे. God's righteousness is always accompanied with kindness. आणि देवाच्या नीतिमानपणासोबत दयाळूपणा नेहमी असतो. Self-righteousness is accompanied with pride. स्वनीतिमानपणाबरोबर नेहमी गर्व फुकट येतो. फुकट म्हणजे कशात काही नाही, See. पण बडा आहे खूप. फुकट, स्वनीतिमानपणाबरोबर गर्व फुकट. नाही, but मी सांगतो त्यांना right. You go in this place. I'm telling them right. Yes, you are telling right and you're doing right. मान्य आहे ना, तू त्यांना बरोबर सांगतोय की तुम्ही रांग तोडू नका, रांगेत उभे राहा. पण किंतु परंतु You should have kindness. गलत घ्या राजा तू. किंतु You should परंतु have sweetness in our voice. जरा जिभेत गोडवी, आवाजात थोडा मृदूपणा. Amen. हा? जिभेला साखर लावून या शनिवारी.
Because you can be righteous, but it can turn out to be a pharisaical righteousness. का असाल कदाचित तुम्ही नीतिमान, मान्य आहे, पण तो परुषांसारखा नीतिमानपणा निघाला तर? Because Jesus said, येशू बोलला, unless your righteousness exceeds the hallelujah. righteousness of the scribes and Pharisees, you'll never enter the परुषी kingdom of God. सदुकी यांच्यापेक्षाही जास्त वाढत्या प्रमाणात तुझा नीतिमानपणा नसेल तर मग काय फायदा? त्यांच्यापेक्षा जास्त पाहिजे तुझ्यात नीतिमानपणा, Amen. पुढे गेला पाहिजे त्यांच्यापेक्षाही जास्त. God's righteousness देवातला नीतिमानपणा, has softness, देवातल्या नीतिमानपणात एक गोडवी, एक मऊपणा, a tenderness. एक मृदुलता, Even in its righteousness, it has got tenderness. आणि त्या देवातल्या नीतिमानपणामध्ये एक सौम्यता असते. Amen. Amen. Otherwise, it can be our self-righteousness. नाही तर तो स्वनीतिमानपणा होतो. If there is no softness in our dealings, it is our righteousness, not the gift of righteousness. आपल्या कारभारांमध्ये आणि व्यवहारांमध्ये जो गोडवी नसेल ना करताना, तर तो स्वनीतिमानपणा आहे, देवातला नाही. Who can be more righteous than Jesus? येशूपेक्षा जास्त नीतिमान कोण आहे? But how approachable he was. पण येशूकडे लोकांना किती How पटकन, forgiving he was. पण येशूकडे लोकांना किती पटकन जाऊन बोलायला जमायचं. म्हणजे सगळ्यांचं एक मत असायचं की सर खूप गोड आहेत, How म्हणजे कधीही जाऊन softly बोललं is तर to बोलतात. answer. आणि येशू किती गोडवीनं, किती मृदुलपणे त्यांना उत्तर द्यायचा. But mind you, पण लक्षात ठेवा, don't only cling on to sweetness without righteousness. नीतिमानपणा सोडून फक्त गोडवी नको, नीतिमानपणा समवेत गोड बना. Amen. Because in sweetness there can be a false sweetness का if there is गोडवीत- no righteousness in it. गोडवीत पण खोटी गोडवी येऊ शकते जर त्यात नीतिमानपणा देवाकडचा नसेल तर. Amen. Some people are wrong and they seal their mouths about it and just they compromise and they sweetly talk. काही लोक चुकीचे असतात, पण त्यांची ती चुकीची गोष्ट ते झाकूनच ठेवतात, लपवूनच ठेवतात आणि बोलताना मात्र गोड बोले. Anybody says मी चर्चला नाही आहे तर मी हे काम करतो, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे करा ब्रदर, काय प्रॉब्लेम नाही ब्रदर, सो स्वीट इज, अभी गिरेगा देख नीचे. कितना स्वीट है. सी स्वीटनेस विदाउट राइचियसनेस अगेन इज अ कॉम्प्रोमाइज. नीतिमानपणा शिवायची गोडवी म्हणजे परत कुठेतरी रद्दबदल केलेलं काम आहे. बट राइचियसनेस विथ स्वीटनेस इज प्रॉपर. पण देवातला नीतिमानपणा आणि देवातली गोडवी एकत्र बरोबर. Amen. Amen. There should be a goodness in you. आपल्यात चांगुलपणा असायलाच हवा. With righteousness there should be a goodness in you. नीतिमानपणा सोबत आपल्यामध्ये एक चांगुलपणा असायलाच हवा. Like when the apostles met the other men of God in Jerusalem, जसं प्रेषित जेव्हा यरुशलेमेत इतर देवाच्या सेवकांना भेटले and they were discussing how much the Gentiles need to follow certain ceremonial laws of the Jews. आणि त्यांची चर्चा सुरू झालेली होती की परराष्ट्रीयांनी यहुद्यांचे जे शुद्धीकरणाचे नियम आहेत, विधी आहेत, ते किती पाळायला हवेत. Since they are not converted, कारण की आता हे परराष्ट्रीय इकडे आलेले आहेत, बदललेले आहेत. so certain things they set it up. तर काही गोष्टी मग त्यांनी ठरवल्या. Bible says बायबल म्हणतं in Acts 15:28, प्रेषितांची कृत्य 15वा अध्याय त्यातलं 28व वचन. see what they said. काय म्हटले ते सारे काय म्हणाले ते बघा. For it seemed good to the Holy Spirit and to us. हा, हालेलुया. प्रेषितांची कृत्य 15वा अध्याय त्यातलं 28व वचन काय म्हणतं? कारण पवित्र आत्म्याला व आम्हाला हे बरे वाटले. See? हा? How they want to see that there is a goodness, there is a sensation of goodness that agrees with the Holy Spirit. म्हणजे कसं त्यांना त्यांच्यातला जो चांगुलपणा होता तो पवित्र आत्म्याशी सहमत असला पाहिजे याची जाणीव यांच्यात किती होती बघा. See, they didn't say it seemed good to the Holy Spirit. ते असं नाही म्हटले पवित्र आत्म्याला बरं वाटलं तसं केलं नाही. म्हणून मी सांगितलं, पवित्राने सांगितलं, हो. say it is goodness is also in us. चांगुलपणाही आपल्यात आहे ना. See, that goodness should agree with the Holy Spirit. आणि तो आपल्यातला चांगुलपणा पवित्र आत्म्याशी सहमत झाला पाहिजे. Praise God. Amen. So when we are dealing with God's righteousness, तर जेव्हा आपण देवाच्या नीतिमानपणाविषयीनं कारभार करतो, we should be humble at heart, नम्रता हृदयात पाहिजेच. always knowing नेहमी जाणून this is not my righteousness, हा काही माझ्यातला नीतिमानपणा it नाही, is God's righteousness that is working through me. हा देवातला नीतिमानपणा माझ्यातनं कार्य करत आहे. Amen. हे माझं Praise the नाही. Lord. You know, there are times people want to help me कधी कधी काही लोकांना मला मदत करायची इच्छा असते and they want to help me with all their goodness आणि सगळ्या त्यांच्यातल्या त्या चांगुलपणानं ते मला मदत करू इच्छितात and you like it. आणि आपल्याला आवडतं ते. See, the sowing of the seed of righteousness is with a very good heart and kind heart. ते नीतिमानपणाचं बीज पेरत असतात, पण चांगल्या आणि दयाळू अंतःकरणाने पेरत असतात, जे मला
आणि आपल्याला आवडतं And it is acceptable to God also. आणि देवही त्याला स्वीकारतो. So whenever you sow the seed of तर righteousness, जेव्हा केव्हा तुम्ही नीतिमानपणाचं बीज पेराल, do it with a very good heart काही नीतीची कामं कराल, and loving heart and a kind heart and a forgiving heart. हालेलुया, अगदी चांगल्या अंतःकरणाने, दयाळू हृदयाने, क्षमाशील अंतःकरणाने करा. Amen. Amen. And when you walk in righteousness, आणि जेव्हा आपण नीतिमानपणात चालतो, people will go all out to help you. मग लोक आपल्याला मदत करायला फार कुठल्याही टोकाला जातात. Yes, it happened with Ruth. रूथच्या जीवनात असंच झालं. As she went out to work, people were asking her and people were surrounding her. जसं ती काम शोधत बाहेर शेतात पडली गेली, लोक आलेच तिला विचारत सगळीकडनं They were asking whether you want food, whether you want water, की तुला जेवण हवं का, तू जेवशील का, पाणी हवं का, देऊ का, preferential treatment. म्हणजे प्राधान्याची सेवा. Proverbs 11:31 says, नीतिसूत्र 11:31 मध्ये लिहिलंय पहा. Behold, the righteous shall be recompensed in the earth. नीतिसूत्र 11वा अध्याय आणि त्यातलं 31व वचन. पहा, पृथ्वीत नीतिमान माणूस जो आहे तो प्रतिफळ प्राप्त करेल. See that. And Paul also was sowing the seed of righteousness. पौलही नीतिमानपणाचं बीज पेरत And होता. so he says in 1 Corinthians 16:17, 1 करिंथ 16:17 मध्ये पौल म्हणतो, Fortunatus and Achaicus supplied what was lacking from your end. 1 करिंथ 16वा अध्याय त्यातलं 17व वचन पौल असं म्हणतो, स्तेफन व फर्तुनात व अखाईक हे आल्यावरून मला आनंद झाला, कारण तुम्ही नसल्याची उणीव त्यांनी भरून काढली. See that it happens when you are sowing seed in somebody else's life, God sends helpers for you. आणि कोणाच्या तरी जीवनात नीतिमानपणा आपण पेरू लागलो ना, की देव आपल्यासाठी मदत पाठवतोच. Why did God have mercy on Epaphras देवाने एपफ्रास किंवा एपफ्रदीतवर दया का केली, when he was almost dying? जेव्हा तो जवळजवळ मरायलाच टेकलेला, Because he was sowing righteous seeds. कारण तो नीतिमान बीज पेरत होता. Amen. Amen. That's why God had mercy on him. म्हणून देवाने एपफ्रदीतवर शेवटी दया केली, That's why he didn't die. म्हणून तो मेला नाही. Amen. That's why Amen. Jesus said, म्हणून येशू बोलला, when you give alms in secret, जेव्हा तुम्ही गुप्तपणे दान धर्म करता, my Father will reward you openly. तुम्ही गुप्ततेनं दान धर्म केला तर माझा जो देवबाप आहे तो उघडपणे त्याचं प्रतिफळ तुम्हाला देईल. Righteousness is sowing seeds, means it is sowing also seed in somebody's life. नीतिमानपणाचं बीज पेरणे स्वतःच्या जीवनात म्हणजे दुसऱ्यांच्या जीवनातही कधी कधी ते नीतिमानपणाचं बीज आपण You know, पेरतो. Apostle Peter was doing right. प्रेषित पेत्र बरोबर करत He होता. was sowing the seed of righteousness. तो नीतिमानपणाचं बीज पेरत He होता. left everything to follow Jesus. त्यानं सगळं काही येशू मागे चालायला सोडलं. But then पण मग- he had no money to pay tax. त्याच्याकडे कर भरायला पैसा नव्हता. His sowing of the seed came to his rescue. पण त्यानं जे बीज पेरलेलं नीतिमानपणाचं ते तेव्हा त्याला वाचवायला आलं. For Jesus said, go and throw a line in the water and you will get the first fish, and that first fish will pay your tax कारण and येशू my ख्रिस्त tax. त्याला म्हणाला की पाण्यात परत गळ घाल आणि जो पहिला मासा येईल त्या माशाच्या तोंडात तुला चांदीचं नाणं कर भरायला सापडेल. See, keep on sowing righteousness. तुम्ही नीतिमान कृत्य करत राहा, Keep on telling the people the truth, लोकांना सत्य सांगत but राहा, with love, पण प्रेमाने. with kindness, with softness, with goodness. प्रेमाने, दयाळूपणे, चांगुलपणे, चांगल्या स्वभावाने, मृदूपणे लोकांना सत्य सांगा. Forgive the people. लोकांना क्षमा Work for करा. the kingdom. देवाच्या राज्याचं काम करा. Love your neighbor. शेजाऱ्यावर प्रीती करा. And this seed will come to your rescue when you need it. आणि हे जे काही बीज तुम्ही पेराल ते बरोबर तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्हाला सोडवायला वाचवायला Be the येईल. salt of the earth. पृथ्वीचं मीठ बना. See, why did Jesus heal that centurion man? येशू ख्रिस्ताने त्या शताधिपतीला का बरं That केलं? centurion man's servant. त्या शताधिपतीच्या नोकराला येशूनी का बरं केलं? Because कारण. the Jews told Jesus, यहुदी लोक येशूला म्हणाले, this centurion built a synagogue for us. या अधिकाऱ्याने आमच्यासाठी सिनेगॉग बांधलं, मंदिर, सभागृह बांधलं. And so even when an unbeliever does right, God's favor does fall upon him and तर his own. अविश्वासू माणसं सुद्धा जेव्हा योग्य ते काम करतात ना, त्याला देवाचा अनुग्रह, देवाची कृपा त्यांच्यावर पडते खरी, त्यांच्या परिवारावर सुद्धा पडते. And that servant was healed. आणि त्याचा नोकर बरा झाला. Why? का? Because they told Jesus that the Jews told Jesus that he had built a synagogue for us. कारण यहुद्यांनी येशूला सांगितलं की गुरुजी
या अधिकाऱ्याने आमच्यासाठी आम्हाला सिनेगॉग म्हणजे मंदिर बांधून दिलंय. In the Old Testament, जुन्या करारात when unbelievers stuck on to integrity, अविश्वासू माणसं जेव्हा सरळतेला इमानाला धरून राहायची, God's measured favor did fall upon them. प्रमाणातली देवाची कृपा त्यांच्यावर जरूर पडायची. Praise the Lord. Amen. Now listen to this story. आता ही कहाणी ऐका. Now these two are walking towards Jerusalem, Bethlehem. या दोघी बेथलेहम कडे जायला निघाल्या. They had to start their life all over again. सासू आणि सून आणि जीवनाची नवीन कोरी सुरुवात आता परत करायला लागणार Now आहे. when they reached Bethlehem, जेव्हा दोघी जणी बेथलेहम गावी आल्या, now they didn't have their own house. त्यांना काही स्वतःचं घर नव्हतंच Maybe they took a rented house आणि कदाचित त्यांनी भाड्याचं घर घेतलं असेल and they must have stayed in that one room or आणि whatever. त्या एका खोलीमध्ये एका जे काही त्यांनी भाड्यावर घेतलं असेल त्यात दोघी राहिल्या असतील. Just imagine two widows staying in that house. कल्पना करा, दोन विधवा बायका त्या घरात राहतात Their dreams are dead. आणि त्यांची स्वप्न सगळी मेलेली. Everybody thought their life is over. सगळ्यांना असं वाटलेलं आहे की दोघींचं जीवन But समाप्त. Ruth did not wait for somebody to have mercy on her. पण रूथनी वाट नाही पाहिली की कोणीतरी येऊन माझ्यावर दया A करावी. righteous person does not wait for somebody to have mercy on them. It just happens. It happens for them. नीतिमान माणूस कधीच वाट बघत नाही की कोणीतरी येऊन माझ्यावर दया करावी. नीतिमान माणसांच्या जीवनामध्ये ते घडतंच. How? कसं? While they take the first step. कारण की ते पहिलं पाऊल उचलत असतात. Amen. आमेन. Next morning, दुसऱ्या दिवशी सकाळी Ruth gets up रूथ उठली. and Bible says बायबल म्हणतं in Ruth 2:2, रूथ 2:2 Ruth said to Naomi. आणि मवाबी रूथ, See, it says Ruth the Moabitess. मवाबी रूथ बेथलेहम मधल्या That is a believer. punch. You know, sometimes you have to carry your name, Hallelujah. whatever name you have of the world, you attach it. कधी कधी आपलं जगातलं जे काही नाव It's a असतं big ना testimony. ते राहू द्यायचं. फार मोठी साक्ष असते त्यामागे. And Ruth the Moabitess said unto Naomi, Let me now go to the field and glean ears of corn after him in whose sight I shall find grace. And she said unto her, Go, my daughter. आणि मवाबी रूथ नामीला म्हणाली, मला शेतात जाऊ दे, म्हणजे ज्याची कृपा दृष्टी माझ्यावर होईल त्याच्या मागून मी सर्व वेचीत जाईन. तेव्हा तिने म्हटले, जा माझ्या मुली. See, she didn't say, Sasubai, तुम्ही जा. ती असं नाही म्हणली, सासूबाई तुम्ही कामाला लागा, आता मी घरचं बघते. हा, मी काय घरचं बघते. See, she didn't say, आता तुमच्यामुळे सगळं झालंय, आता तू जा आता. कुचकड बोलायची गरज नाही. No. नाही. See how she cares for her mother-in-law. म्हणजे गोड म्हणजे गोड. सासूची किती काळजी घ्यावी त्याची. See, now here it's just a relationship between a daughter-in-law and a mother-in-law. इथं But in केवळ- the general sense, you have to have that kind of attitude with all your brethren. आता इथं केवळ सासू आणि सुनेतलं हे नातं दर्शवलेलं आहे. पण सर्वसाधारणरित्या म्हणायला गेलो तर आपण बिलीवर माणसांनी सगळ्यांशी असं वागायचं. Otherwise, some will say, मी फक्त माझं सासू बरोबर असं असणार, बाकी लोकांना लात मारून हो, हाकलून नाही तर काही सुना आजच विडा उचलतील किंवा काही लोक आजच विडा उचलतील की सासूबाईंशी चांगली वागेल, बाकी घरात कुणालाही मानणार नाही. It's not that. See, it's just an example given to us. असं शिकवत नाही. उदाहरण असं दिलेलं नाही आपल्याला. Amen. आमेन. Naomi does not command Ruth to get out and work also. किंवा नामी देखील रूथला आज्ञा करत नाहीये की उठ, काय बसलीये घरामध्ये, लाग कामाला. Say, Ruth says, रूथ म्हणते, let me go to the field मला शेतात जाऊ दे and glean along the ears of grain. आणि सर्व वेचू दे. See, Ruth had committed herself to Naomi. रूथनं नामीला स्वतःच स्वाधीन झाली होती. ती That is नामीच्या amazing devotion, isn't it? शरण आली होती ती नामीच्या. म्हणजे आश्चर्यकारक ही भक्ती आहे. Because she had said it. ती बोललेली. Where you die, I will die. ती Where you बोललेली. live, I shall live. रूथ बोलली होती, तुम्ही मराल तिथं मी मरीन सासूबाई, तुम्ही राहाल तिथं मी राहील. So she takes the initiative to provide for her mother-in-law. आणि म्हणून ती पुढाकार घेते की माझ्या सासूबाईंना मीच कमवून आता आणणार. What is it? म्हणजे काय? Righteousness. नीतिमानपणा. Doing righteousness in spite of a negative situation. नीतीची कामं करणं, नकारात्मक परिस्थिती असताना सुद्धा नीतिमानपणे वागणं. Amen. Amen. So when you sow the seed of rightness, it also means loving, forgiving, helping, all that. नीतिमानपणाचं बीज पेरणे याचा अर्थ असाही होतो की आपण प्रेम करणे, क्षमा करणे, दया करणे, चांगलं वागणे, Going the second mile, दुसरं मैल लोकांसाठी Living for चालणे, others. इतरांसाठी जगणे, humility. नम्रतेनं वागणे. And so when she was walking, आणि जेव्हा ती चालत होती, see, even a walk is destined. तिचं चालणं पण कसं देवाच्या दिशेत ठरलेलं. See, when you sow righteousness, your walk also is fruitful. नीतिमानपणा आपण पेरायला लागलो ना की आपली चाल पण सफळ होते. Ruth 2:3. रूथ 2:3. Ruth happened to come to Boaz's field. आणि मग ती निघून शेतात गेली आणि बरोबर बवाजाच्या शेतातच आली. See, now see, things are happening. असं घडून आलं
की ती बवाजाच्या शेतातच पोचली, गोष्टी घडायला लागल्या. The seed sown is bearing fruit. पेरलेलं बीज फळ द्यायला लागलं Her feet landed in the field belonging to Boaz. आणि तिचे पाय बरोबर बवाजाच्या शेतात लागले. Was it another chance happening? अजून एक योगायोग घडला का? No, not नाही. chance. Just another divine intervention of God for those people who sow in righteousness. योगायोग नाही घडला, तर जी माणसं नीतिमानपणाचं बीज पेरतायत त्यांच्या जीवनात परत एकदा देवाने दैवीरित्या केलेली ही मध्यस्थी. Amen. Amen. Following her heart, she's led into the field of Boaz. विवेक भावाचं अनुकरण करून करून व्यवस्थित चालून चाल तिची पोचली बरोबर बवाजाच्या शेतात, Where God wanted her to be. जिथं देवाला ती हवी होती. See, if our heart is in tune with God, जर हृदय देवाला ट्यून्ड असेल ना, then you will walk the right path. तर आपण बरोबर तो मार्ग चालतो. And then what she does? नाही तर मग नसत्या गोष्टी डोक्यात येतातच. मग तिने काय केलं? See, she doesn't boast about righteousness. तिनं आपल्या नीतिमानपणाविषयी काही बढाया मारल्या She नाही. pleads. ती विनंती कर. When you plead, that is not self-righteous, that is God's righteousness. काकुलतेची विनंती जेव्हा एखादा करतो Verse 7. त्याला स्वनीतिमानपणा म्हणत नाही, तो नीतिमानपणा देवातलाच असायला हवा आणि आहे 7वं वचन. Pray, let me glean and gather among the sheaves after the reapers. आणि ही मला म्हणाली, मी तुला विनंती करते, विनंती करते. मला कापणी करणाऱ्यांच्या मागे पेंढ्यांच्या मध्ये वेचू दे, मी तुम्हाला विनंती करते. She हात does not जोडून. demand a handout. She is saying, please give it to me. ती हक्कानी फरमान सोडत नाही की द्या मला, त्यात काय तुमचं मोठेपण नाही. नाही नाही She नाही. does not presume the right even to glean. हात जोडून विनंती करते की माझी तर लायकी नाही, माझा तर हक्क नाही, पण मला करू दे ना सर. See, but because the law said that people can glean. कारण नियमशास्त्र म्हणतं की लोक सर्व वेचू शकतात. The poor people, गरीब माणसं you don't even remove the edge of all the field. म्हणजे बाजूला काठाला तसंच सोडून द्यायचं आहे धान्य, ज्याला सर्व वेचणं म्हणणार, गरीब येऊन ते वेचू शकतो. So she didn't even have to ask. According to the law, she can take, just grab it. नियमशास्त्राला धरून म्हटलं तर तिनं एवढी विनंती करून परवानगीही मागायची गरज नाही. ती सर्व वेचायलाच गेलेली होती, काय हंगाम कापायला मागत See, नव्हती. she wants to gather up the leftovers तिला उरलेलं सुरलेलं सर्वाच वेचायचा होता. after the reapers are done. कापणाऱ्यांचं झालं की मी सर्व वेचते, Yet she asked for पण permission. तरी तिनं परवानगी मागून केलं. See, somehow she must have read the Bible and she knows the law. म्हणजे कमाल आहे रुची. कुठेतरी तिनं बायबल वाचलं असेल आणि तिला नियम माहित असेल. Amen. आमेन. She knows the law. तिला नियम माहित होता. Like that Canaanite woman who came to Jesus जसं ती कनानी बाई येशूकडे आली and she said, "My आणि daughter is म्हणाली, vexed with a spirit." माझ्या मुलीला दुरात्मा लागलेला आहे. Jesus said, "I cannot give children's bread to the dogs." तर येशू तिला कडकपणे बोलला. म्हणजे वाटणाऱ्याला असंच वाटणार की किती कडक बोलले सर, की मी मुलांची भाकर कुत्र्यांना देऊ नाही शकत. Jesus said, "Lord, even the dogs तर ती बोलली की कुत्री पण under सर, the table have children's crumbs." घरातल्या कुत्र्यांना पण मास्टर किंवा धन्याच्या टेबलावरनं खाली पडलेले तुकडे मिळतात सर. Jesus extols her faith. तर येशू तिच्या विश्वासाला शाबासकी देतो. And so here Ruth is not pushy, तर इथे रूथ अशी ढकलून बळजबरीनं काही but करायला very जात meek नाही, and humble. एकदम व्यवस्थित नम्रपणे. And she says, "Please let me glean." आणि विनंती करते की मला सर्व वेचू द्याल. See? And she's so humble girl. आणि इतकी नम्र मुलगी. Amen. आमेन. And when she starts picking up those things, आणि मग जेव्हा ती सर्व वेचायला लागते, suddenly Bible says, अचानक बायबल म्हणतं there was this rich man Boaz, हा धनवान माणूस बवाज a येतो. famous man in Bethlehem, बेथलेम गावातला एकदम प्रसिद्ध फेमस but माणूस, he was an old man. पण वयस्कर होता. He did not get married. त्यांनी विवाह केला नव्हता. He was coming to his field त्यांनी लग्न केलं नव्हतं. तो आपल्या शेतात येत होता. and it was evening time संध्याकाळची वेळ होती and he meets his workers. आणि आपल्या कामगारांना बवाज भेटला. Now Boaz was a relative of Elimelech. अलीमलेकच्या नात्यात होता बवाज. Immediately लगेच we see that there is not a bleak future for Naomi and Ruth. आपल्या लक्षात येतो की आता नामीचं आणि रूथचं जे भविष्य आहे ते अंधुक असणार नाहीये. Amen. आमेन. Something is taking place. काहीतरी घडायला लागलंय बुवा. Now Boaz was not only a man of wealth, he is a man of God also. आता बवाज फक्त धनवान होता एवढंच नाही, तर देवाचाही माणूस होता. Because the Bible pauses to record the way Boaz greets his workers. कारण की बायबल थांबून आपल्याला सांगत आहे
की बवाज आपल्या कामगारांना कसा सलाम करतो. The Lord be with you. सलामी देतो की प्रभू तुमच्या बरोबर राहो. And they say, the Lord bless you. आणि त्याचे कामगार त्याचा प्रतिसाद देऊन त्याला म्हणतात की परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. Praise God. आमेन. I mean, she's seeing believers around her. म्हणजे रूथला आता आपल्या अवतीभोवती बिलीवर माणसं दिसतात. Amen. आमेन. What if she had landed in some fellow who was completely carnal? समजा एखाद्या दैहिक माणसाच्या शेतात आली असती तर Life would have been a mess. मग संपलं, जीवन गोंधळात आणि बरबादी. But see him saying, the Lord be with you all. पण बवाजनी येऊन असं म्हणणं आपल्या कामगारांना की प्रभू तुमच्या बरोबर असो. And they saying, the Lord bless you. आणि त्यांनीही उत्तर देणं परत फेडी की परमेश्वर सर तुम्हाला आशीर्वादित करो. And Boaz's eyes falls on this young girl. आणि बवाबाचे डोळे या तरुण मुलीवर पडणं. And he asks his reapers, who is this maiden आणि here? मग बवाजाने कामगारांना विचारणं की ही मुलगी कोण आहे. They said, she's a Moabitess damsel. आणि मग कामगारांनी सरांना म्हणणं की मवाबी मुलगी आहे. Moabi mulgi hai thi. मवाबी मुलगी आहे. She came with Naomi out of the country of Moab. नाबी बरोबर आलेली आहे. And she asked us whether she can glean in our field. मवाब देशातनं नामी बरोबर आलेली आहे. विचारलं सर्वा वेचू का. And from morning till evening she is here. सकाळपासून संध्याकाळ झाली ती इथंच आहे सर. Hard worker, isn't it? कष्ट करणारी. हा From morning till evening she is here. they say. शाबास, कष्ट करणारी, कंटाळा आला नाही. Praise God. मला ना सगळं करायचा कंटाळाच येतो. कुठून. Say. And they say she took rest only for some time, but then she continued working. थोड्या वेळ विसावा घेतला, परत काम सुरू. Hard worker. कष्ट. From dawn to dusk. पहाटेपासून रात्रीपर्यंत कष्ट. That impressed Boaz. त्याची छाप बवाजावर पडली. Amen. ही बाई कष्टाळू आहे. मुलगी कष्टाळू आहे. Working hard, not for self alone, but for a mother-in-law. आणि फक्त स्वतःसाठी नाही तर सासूसाठी पण कष्ट करत आहे. मुलगी कष्टाळू बवाजाच्या नजरेत पडली. Ruth 2:7. रूथ 2:7. She has continued from early morning until now without resting even for a moment. सकाळपासून आतापर्यंत इथं राहिली आहे. थोडा वेळ मात्र ती घरात बसली होती. बास, बाकी सकाळपासून सुरू आहे. And see. And she, in verse 17 also it says, 17 वचन सुद्धा म्हणते she gleaned until evening. तिने तर संध्याकाळपर्यंत शेतात वेचले. And she beat out what she gleaned, measured it, and took it home to Naomi. मग जे तिने वेचले ते झोडून काढले आणि ते सातू मापाने सुमारे 1 एफावर भरले. ते ती नामीकडे घरी घेऊन गेली. Naomi कडे. सासूबाईंकडे घेऊन गेली. See that? बघा, See, the Bible wants us to admire how deeply she was in love with Naomi. बायबलची इच्छा आहे की आपल्याला कळावं आणि आपण कौतुक करावं या गोष्टीचं की किती ती नामीवर प्रेम करायची. She takes that initiative to take care of a destitute mother-in-law. किती तिनं पुढाकार घेतला की माझ्या सासूबाई आता एकट्या पडल्यात, त्यांचं कोणी नाही, त्यांना मी सांभाळीन. See, from morning till evening she's working. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कष्ट केले. What did Boaz say? बवाज काय बोलला. Stay with the women. बायकांबरोबर राहा. And I will see that you are not bothered by any of these young men. आणि हे around. सगळे जे जवान इकडे आहेत ना, त्यांच्या कुणाकडूनही तुला काही त्रास होणार नाही याची दक्षता मी घेईन. See that? Young men were there. They were eyeing her from morning. जवान मुलगे होते तिथे, सकाळपासून तिच्यावरती डोळा लावून Who is होते this की beautiful girl coming here? लडकी अच्छी आहे. Who is Hallelujah. this girl? कोण आहे. We'll get married to her. लग्न करायचं Somebody must आपल्याला. be thinking. काहींच्या डोक्यात आलंही असेल ना, शादी करनी है अपने को. And Boaz said, मग बवाज बोलला, I will see that nobody sees you with an evil eye. कोणी तुझ्याकडे वाईट नजरेने पाहू नये. But you stay ही with the women. खबरदारी मी घेईन, पण तू बायकांबरोबर राहा, तू मुलींबरोबर राहा. And so Boaz said to Ruth, आणि बवाज रूथला म्हणाला, dear daughter, listen to me. See, he's calling her daughter. तिला मुली म्हणतो, And प्रिय I मुली will माझ्या. give you the reason also why he calls her daughter. मी कारणही देईन तुम्हाला की बवाज तिला मुली असं का म्हणतो. Amen. आमेन. I will tell you the reason why he calls her daughter. कारण सांगेन मी तुम्हाला की का तो तिला माझ्या मुली असं संबोधतो. Dear daughter, listen to me. प्रिय मुली माझा आई, Don't pick up grain in any other field. आणि कुठल्याही शेतात तू वेचायला जाऊ नको. Don't go anywhere else. आणि कुठेही जाऊ नको. Stay here with my female servants. माझ्या इथल्या कामगारांबरोबर मुली ज्या आहेत त्यांच्याबरोबर राहा. Keep your eye on the field where the men are cutting grain. आणि जिथं धान्य कापलं जात आहे त्या शेतात, तिथे शेतामध्ये तू नजर ठेव. Walk behind these women. आणि या बायकांच्या मागे चालत राहा. Pick up the grain that is left. आणि सर्व वेचत राहा. I have told the men not to touch you. मी सगळ्या पुरुषांना मुलांना ताकीद दिली आहे की तुला कोणी हात लावायचा नाही. In Ruth 2:8 and 9. रूथ 2:8 आणि 9. When you are thirsty,
जेव्हा तुला तहान लागेल go and get a drink. जा जाऊन पिऊन ये. Take water from the jars the men have left. आणि पुरुषांनी त्या मुलांनी जे पाणी सोडलेलं आहे ते जाऊन पिऊ नये. See that everything is prepared for a banqueting table for तुला तहान लागली तर त्या पात्रांकडे जाऊन तरुणांनी जे पाणी भरून ठेवलंय त्यातलं पिऊ नये. See, that is divine favor. याला म्हणतात दैवी अनुग्रह. That's why she was shocked. सगळं तयार म्हणजे म्हणूनच तिला धक्का She couldn't understand it fully. तिला कळेच ना की हे काय She चाललंय. fell at the feet of Boaz मग ती बोआजच्या पायी पडली and she thanked him warmly. आणि फार म्हणजे इतकी भारावून तिनं बोआजाचे आभार Why are मानले. you being so kind to me, a Gentile woman? भारावून बोआजाच्या पायी पडली आणि म्हटली की मी तर परकी मुलगी आहे, परकी स्त्री आहे, तुम्ही एवढं सारं माझ्यासाठी का करता? I am only a foreigner. मी परदेशी आहे, परकी आहे. That is the time. त्यावेळेला Prophetically, Boaz tells her the reason for the favor. भविष्यवाणी पर रीतीनं बोआज तिला मी का तुझ्यावर अनुग्रह एवढा करत आहे त्याच्या मागचं कारण सांगतो. See verse 11. 11 वचन. I have heard about the love and kindness you have shown your mother-in-law since the death of your husband. I have heard how you left your father and mother and your own land to live here among complete strangers. बोआज तिला म्हणाला तुझा नवरा मेल्यावर तू आपल्या सासूजवळ कशी वागली आणि तू आपला बाप व आपली आई व आपला जन्मदेश सोडून जे लोक पूर्वी तुला माहीत नव्हते त्यांच्यामध्ये कशी आली हे सर्व मला पूर्णपणे कळवण्यात आलेले आहे. That is seed of righteousness. तेच ते नीतिमानपणाचं जे बीज तिनं पेरलेलं. And secondly, दुसरी बाब verse 12. 12 वचन. May the Lord, the God of Israel, under whose wings you have come to take refuge, reward you fully. यहोवा तुझ्या कामाची फेड करो, ज्याच्या पंखांचा आश्रय करायला तू आली तो यहोवा इस्रायलाचा देव याच्यापासून तुला पूर्ण फळ प्राप्त हो. Praise God. Amen. These two qualities we are learning from her life. हे दोन गुणधर्म तिच्या जीवनातून रूथच्या जीवनातून आपण शिकत आहोत. We will continue next week. पुढच्या सोमवारी मी विषय चालू We will ठेवीन. travel through the whole story, how she reaches till the very end and how she gets married. संपूर्ण कहाणीचा आपण प्रवास करणार आहोत की शेवटपर्यंत तिची यात्रा कशी झाली, तिचा विवाह कसा झाला. Praise the Lord. आमेन. हालेलुया. Lord, we thank you. प्रभू Father. आम्ही तुझे आभार मानतो. Thank you, Lord God, धन्यवाद देव for बाप्पा this church that you have या given us. चर्चसाठी जे तू आम्हाला We दिलंय. give you the glory. आम्ही तुला गौरव देतो प्रभू. What can we say? आम्ही काय म्हणणार? What can we say? बोलती बंद आहे आमची, आम्ही म्हणणार तरी काय? Only thank you, Jesus. फक्त एवढंच तोंडात नाही तर येशू तुला धन्यवाद. And we will serve you more and more faithfully. आणि एकच तुला म्हणतो प्रभू की अजून अजून वाढत्या प्रमाणात विश्वासूपणे आम्ही दोघे तुझी सेवा करू. Praise God. देवाला धन्यवाद. Beloved people, माझ्या प्रियानो, sow in righteousness नीतिमानपणा पेरा and reap a rich reward. आणि मग त्याचं मोठं प्रतिफळ कापा. Your harvest तुमचा हंगाम will come through your sowing. तुमच्या नीतिमानपणाला पेरल्यामुळे होईल. Start sowing as much as you can. जेवढं होईल तेवढं नीतिमानपणे वागा. भले So- सगळे चुकीचं करतायत, तुम्ही म्हणायचं मी चुकीचं करणार नाही. You sow rightness. तुम्ही नीतिमानपणा पेरा. You walk righteously. तुम्ही नीतिमानपणे चाला. Don't get carried away. Somebody is doing wrong. I am also going to do wrong. बहकू नका की त्यांनी चुकीचं केलं म्हणून मीही केलं. जशास तसे आपला नियम नाहीये. God's eye is upon the righteous. देवाचे डोळे नीतिमानांवर If you असतात. want God's eye to be upon you, जर तुझी इच्छा असेल की देवाचा डोळा तुझ्यावर असावा let us all walk in righteousness. तर मग चला ना सगळ्यांनी नीतिमानपणे चालूया. Let us all walk in righteousness. चला ना आजपासून सगळ्यांनी नीतिमानपणे चालूया. A little thought, एक थोडासा a little विचार, deed. एक थोडंसं कृत्य. Every day you have an opportunity to walk in righteousness. रोज आपल्याला संधी मिळत असते नीतिमानपणे चालायची. Every day रोज opportunities come. संधी येत असते. Lord, प्रभू, from the time I started this message on righteousness, जेव्हापासून मी हा नीतिमानपणावरचा संदेश सुरू केला, we are striving to walk in righteousness all the more. आम्ही तर प्रयत्न करतोय वाढत्या प्रमाणात की अजून नीतिमानपणे चालावं. We want to win your favor, Lord. आम्हाला तुझा अनुग्रह जिंकायचा आहे. Master, प्रभू, my people are walking in righteousness. माझे लोक नीतिमानपणे चालतायत They are walking according to their conscience. आणि त्यांचा विवेक भाव त्यांना सांगतो तसं They चालतायत want to do what is right. आणि जे बरोबर आहे ते त्यांना करायचंय They want to evade what is wrong. आणि जे चुकीचं आहे त्यापासून त्यांना पळायचंय. Father, ते बाबा, you help my people. तू माझ्या लोकांना मदत कर. Strengthen my people. माझ्या लोकांना शक्ती दे. Take them in the paths of righteousness. त्यांना नीतिमानपणाच्या मार्गात And चालव. as they walk in the path of righteousness, आणि जसं ते नीतिमत्तेच्या
मार्गात चालतील. Let them reap a rich harvest in their life. त्यांना त्यांच्या जीवनामध्ये मोठा हंगाम कापता येईल असं कर. Let effective doors be opened for them. प्रभावशाली दारं त्यांच्यासाठी उघडू दे. Let them find preferential treatment in their lives. प्राधान्याची एक ट्रीटमेंट त्यांना जीवनात देवा तुझ्याकडनं मिळू दे. Let them have advantages in their lives. त्यांच्या जीवनात त्यांना खूप सारे लाभ मिळू दे. You give preference to my people, तू Lord. माझ्या लोकांना प्राधान्य दे. That is favor. त्यालाच अनुग्रह म्हणतात. That is what favor is all about. त्यालाच अनुग्रह म्हणतात. आपण कृपा 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 म्हणतो तीच ही कृपा आहे. Lord, प्रभू you have seen the people walking in तू righteousness. लोकांना नीतिवानपणे चालताना पाहिलंयस. Now, आता let them not faint, त्यांना थकू नको देऊ. but let them see their harvest ready for them, waiting त्यांना for them, दमू नको देऊ. त्यांना त्यांचा हंगाम तयार दाखव. ready for them, तयार दाखव. ready for them. त्यांची वाट बघत असलेला Your harvest is being ready for you. तुमचा हंगाम तुमच्यासाठी तयार होत आहे. When you need it, that time it will come. जेव्हा तुम्हाला त्याची गरज असेल तो हंगाम येईल. But you every day start sowing righteousness. पण तुम्ही रोज नीतिमानपणा पेरा. Be favorable to God, to people. लोकांवर कृपा करा. Love the people. लोकांवर प्रेम करा. Let us be like Ruth. रूथ सारखे बना ना. Her love was pure. तिचं प्रेम शुद्ध Her होतं. dedication and devotion was pure. तिचं समर्पण तिची भक्ती पण शुद्ध होती. Her caring nature was pure. तिचा काळजी करणारा स्वभाव शुद्ध She होता. never lived for herself. ती कधी स्वतःसाठी जगलीच She नाही. lived for ती others. दुसऱ्यांसाठी जगली. She lived for her mother-in-law. ती सासूसाठी जगली. She never even dreamt. तिनं स्वप्नही पाहिलं नाही. She stopped dreaming. तिनं स्वप्न पाहणं थांबवलं. After her husband's death, she stopped dreaming. तिचा नवरा वारल्यानंतर तिने स्वप्न पाहणंही थांबवलं. But पण her righteousness opened door for her. तिच्या नीतिमानपणानं तिच्यासाठी परत दार उघडलं. What the world could not give her, आणि जग तिला जे देऊ शकलं what नाही, Naomi could not give her, नामी तिची सासू तिला जे देऊ शकली नाही, you gave it to her, ते Lord. बाप्पा तू ते तिला दिलं. You gave it to her. तू तिला दिलं. In the same way, तसंच what the world could not give to my people, जे जग माझ्या लोकांना देऊ शकत नाही, what the world can never give to my जे people, जग माझ्या लोकांना कधीच देऊ शकत नाही, that you give it to my people, ते Lord. तू माझ्या लोकांना दे. Let your eyes be upon my people. तुझे डोळे माझ्या लोकांवर असू And दे. let them be blessed in Jesus' name. आणि येशूच्या नावात त्यांना आशीर्वादित Let होऊ them दे. be blessed in Jesus' name. येशूच्या नावात ते आशीर्वादित होऊ दे. Wherever you walk, जिथे कुठे तुम्ही चाला people will help you. लोक तुम्हाला मदत करतील. God's people will come to you. देवाचे लोक तुमच्या मदतीला येतील. They will help you. देवाचे लोक तुम्हाला मदत You करतील. don't have to look for people. तुम्हाला लोकांना शोधावं लागणार People नाही. will come searching for you. लोक तुम्हाला शोधत शोधत येतील. As the people came searching for Ruth, जसं लोक रूथला शोधत आले and they gave her water, आणि तिला पाणी दिलं, they gave her food, तिला अन्न दिलं, and she said, आणि ती म्हणाली why do you show favor to me? का तुम्ही माझ्यावर एवढी कृपा She करताय. was shocked. तिला धक्का बसला. She was shocked. तिला धक्काच बसला हे Because बघून. in the natural way, nobody would reach to that level to help a widow. कारण नैसर्गिक स्तरात एखाद्या विधवा बाईला एवढी मदत करायला कुणी पुढे येणार नाही. But Boaz revealed it to her. पण बवाजने तिला प्रगट There केलं are two qualities in you. की तुझ्यामध्ये दोन गुणधर्म आहेत मुली. One, एक, you took care of your mother-in-law. तू तुझ्या सासूला You are सांभाळलं. sowing the seed of righteousness. तू नीतिमानपणाचं बीज You had पेरलंस. no bitterness in you तू मनात कडूपणा ठेवला नाही. against God nor the people. देवाविरुद्ध नाही, लोकांविरुद्धही नाही. Secondly, दुसरी बाब, you came under the wings of God. तू देवाच्या पंखांखाली आली And that's why म्हणून you found this favor. तुला हा अनुग्रह मिळाला. Thank you, Father. धन्यवाद बाबा. Thank you, Master. धन्यवाद बाबा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Let favor come upon my people in Jesus' name. अनुग्रह माझ्या लोकांवर येशूच्या नावात येऊ दे. As they walk in जसं righteousness. ते नीतिमानपणे चालतील तसं. Thank you. धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. And all the people said amen. आणि सर्व लोक म्हणतात आमेन. And all the people said, I receive it. आणि सर्व लोक म्हणतात मी स्वीकारते. In Jesus' name. मी येशूच्या नावात स्वीकारते. Praise God. हालेलुया. आमेन. God
येशू